गोष्ठात् पूर्णेन्दु सुंदर मुखादर विंद नेत्रात् पूर्णेन्दु सुंदर मुखादर विंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। पुंडलीकवरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। सद्गुरु दासगणु महाराज की जय। स्वामी वरदानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। नमः पार्वती पते हर हर महादेव। भारत माता की जय। श्री शुक महामुनि जी की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। आजच्या कथाभागामध्ये भगवंताचं चरित्र जे आहे त्यात इतके लीला प्रसंग आहेत की कितीही प्रमुख लीला प्रसंग घ्यायचे म्हटले तरी सुद्धा पुष्कळ प्रसंग इकडे तिकडे होतातच. आजही आपण अगदी महत्वाचे 2-3 प्रसंग घेऊ. भगवंत म्हणतात हा राज्याचा शकट चालवणं हे फार कठीण आहे. आले मी काही कुठल्याही राज्यावर बसलेला आरोहित राजा नाही, तरी सुद्धा मला ह्या यादव कुळांना एकत्र ठेवायचंय आणि त्यांना बरोबर घेऊन जायचंय. त्याच्याच करता मला इतके प्रयास आहेत आणि त्यामध्ये माझ्यावरती येणारे इतके आरोप प्रत्यारोप आहेत की त्या प्रत्येकाला सोडवता माझी दमछाक होते आहे म्हणाले. नारदांना त्यांनी सांगितलं, नारदा, एखाद्या बैलगाडीला बैल झुंपलेले असावेत आणि त्या गाडीमध्ये पुष्कळ भार ठेवलेला असावा आणि त्या भारामुळे ते बैल आधीच ती गाडी ओढायला त्यांना कठीण होत असावं
ते आधीच हैराण झालेले असावेत आणि त्यात गाडी चढावर असावी. तो जी काही त्या बैलांची फरफट करतो तशी फरफट म्हणाले माझी होती आहे. सतराजितांनी भगवंतावरती आरोप केलेला आहे. ते म्हणाले सूर्यानी मला दिलेला अत्यंत श्रेष्ठ असा तेजस्वी असा जो मणी आहे तो मणी म्हणाले त्याच्याजवळ राहिला नाही आणि त्यांनी माझ्यावर आरोप केला आहे. वास्तविक पाहता माझा काही संबंध नाही, पण आता तो मणी मी घेतला आहे असं जेव्हा सतराजिताला वाटतं आहे तेव्हा त्याच्या अंतःकरणातला संशय जो आहे तो मला दूर केलाच पाहिजे. नारदा म्हणाले एवढ्यावर भागत नाही, माझ्यावर मुळात बलरामाचा विश्वासच कमी म्हणाले. मी काही म्हटलं तरी बलरामाला काही पटत नाही. सतराजित म्हणाला आणि बलराम साशंक झालेत, त्यामुळे म्हणाले ह्या दोघांच्या शंकेचं निवारण मला केलं पाहिजे. त्याच्या मागचा कथाभाग असा आहे की सूर्याचा भक्त असलेला जो सतराजित आहे तो सूर्याचा परम मित्र आहे आणि मैत्रभावानी सूर्यानी आपल्या जवळचा अप्रतिम असा अत्यंत तेजस्वी असा श्रेष्ठ स्यमंतक मणी त्याला भेट रूपाने दिलेला आहे. आता तो सतराजित गळ्यात घालून जेव्हा यादवांच्या ठिकाणी सभेमध्ये आला त्या सभेमध्ये असं वाटलं की सूर्याला रहस्य कळलं की काय की भगवंत या द्वारकेमध्ये द्वारकाधीश म्हणून निवास करतायत, म्हणून सूर्यच तर त्यांना भेटायला आला नाही ना, अशी राजसभेतल्या लोकांच्या अंतःकरणामध्ये भावना झाली. भगवंत म्हणतात की हा या सूर्याने दिलेल्या मण्यामुळे अत्यंत तेजस्वी दिसणारा असा सतराजित यांनी आज आमच्या या सुधर्म सभेमध्ये म्हणजे पदार्पण केलं आहे, तो आला आहे, त्याचं स्वागत आहे. म्हणाले हा जो मणी आहे तो दररोज 8 भार सोनं देतो. या मण्याचं हे एक आणखीन वैशिष्ट्य आहे. आणि तो मणी त्यांनी उग्रसेनाला म्हणजे मथुरा नगरीवरती राज्य करणाऱ्या कंसाच्या वडिलांना द्यावा अशी एक सूचना भगवंतांनी स्यमंतक मण्याकरता सतराजिताला केली आहे. सतराजित काही लक्ष देत नाही आणि त्याचा तो मणी आपल्याकडे ठेवूनच घेतलेला आहे. त्याचा भाऊ प्रसेनजित तो मणी घालून जंगलामध्ये एकदा गेलेला आहे, घोड्यावरून गेलाय. एका सिंहाने पाहिला, अर्थात कदाचित दैत्यांचं ते मायावी रूप सुद्धा असू शकेल, आणि त्यांनी थोड्या काळामध्येच त्या प्रसेनजिताला त्याच्या घोड्यासहित मारून टाकलं. तो मणी घेतला आणि तो निघाला. तो अजून त्या पर्वताच्या इथून ओलांडून पुढे जातोय न जातोय तोच जांबवानांनी त्याला पाहिलं. त्यांनी तिथेच पकडलं, त्याला त्या मण्यासाठी मारलं. त्या सिंहाला तो मणी घेतला आणि आपल्या गुहेमध्ये घेऊन गेला. त्यांनी आपल्या मुलाजवळ तो खेळण्याकरता दिला. भाऊ परत आला नाही. सतराजिताला वाटलं का आला नाही, त्यामुळे लोकांना असं वाटायला लागलं की हा गळ्यामध्ये मणी घालून गेला होता, त्या मण्याकरता तर कुणी काही हे कारस्थान केलं असेल. तर सतराजिताला पहिला संशय श्रीकृष्णाचा आला की बहुतेक श्रीकृष्णाने तो मणी त्याच्याकडनं काढून घेतला असला पाहिजे. श्रीकृष्ण म्हणाले काही झालं तरी हा आपल्यावरचा आळ आपल्याला दूर करायलाच पाहिजे. भगवंतांनी आपल्याबरोबर लोक घेतले, शोध करायला लागले. अर्थात तिथपर्यंत आले. सिंह पाहिला, घोडा पाहिला, सगळं पाहिलं. प्रसेनजित गेलेला आहे हेही पाहिलं. आता इथे कसं मारलं, कोणी मारलं, आता पुढे जाऊन पाहतायत तर त्या पर्वताच्या इथे त्यांना असं लक्षात आलं की घोर अंधकारामध्ये एक गुहा आहे. त्या गुहेमध्ये न जाणो त्या जांबवानांनी तर तो मणी घेतला नसेल म्हणून ते त्या अंधकारमय अशा भयंकर गुहेमध्ये त्यांनी प्रवेश केला. प्रवेश करते झाले. त्यांनी सर्व लोकांना सांगितलं आता तुम्ही इथे थांबा, या गुहेत माझ्या बरोबर येऊ नका. गुहेत अपरिचित मनुष्य आलाय. दासी त्या मुलाला सांभाळतीये. ती दासी घाबरली आणि ओरडायला लागली की कुणीतरी इथे आलंय. त्याबरोबर जांबवान बाहेर आला. त्यांनी युद्धाला सुरुवात केली. भगवंतांनी त्याला फक्त एकच मुष्टी प्रहारामध्ये त्याची सगळी हाडं खिळखिळी करून टाकली आणि त्याच्या लक्षात आलं माझ्या एवढ्या सामर्थ्यापुढे कोण मला असं करू शकतो. तो उभा राहिला. त्यांनी पाहिलं. तो म्हणाला भगवान श्रीकृष्ण मी आपल्याला ओळखलं नाही. मला माहिती आहे आपली कीर्ती आणि आपला पराक्रम मी ऐकून आहे, परंतु माझ्या काही लक्षात आलं नाही. मला पश्चाताप झाला आहे. म्हणाले आपले अनेक अवतार मला माहिती आहेत. असंच असून सुद्धा मी आपल्याशी युद्ध केलं
म्हणाले, अरे वृक्षराज, तू काही काळजी करू नकोस. मी या मण्यासाठी तुझ्या गुहेमध्ये आलोय. एवढे अंधकार तुडवत मी तुझ्याकडे आलोय. माझ्यावर याचा खोटा आळ आलाय की तो मणी माझ्याकडे. म्हणून तू एवढंच कर की ह्या सगळ्या राजसभेत दाखवण्याकरता तेवढा मला तो मणी दे. मी पुन्हा तुला आणून देईन तो मणी. पण केवळ या लोकांचा संशय फिटला पाहिजे आणि माझ्या भावाचं मन साफ राहिलं पाहिजे. बलरामांनी माझ्याबद्दल विपरीत समजता कामा नाही. तर त्यांनी सांगितलं, मणीच का? मी माझी जांबवती नावाची कन्या आहे, ती कन्या आपल्याला अर्पण करतो आणि आपला सन्मान करतो. माझ्याकडनं फार मोठा अपराध घडलाय, आपण मला क्षमा करा. आणि त्याप्रमाणे त्यांनी तो मणी आणि आपली कन्या अर्पण केली. भगवंत त्या गुहेतून बाहेर आले. तोपर्यंत 12 दिवस गेले होते. इथे द्वारकेमध्ये हाहाकार. लोकांना असं वाटलं, असं कसं झालं, भगवंत आले नाहीत. आणि जेव्हा भगवंताला पाहिलं तेव्हा राजसभेमध्ये मोठा आनंद झाला. त्यांच्या घरामध्ये वसुदेव, देवकी, रोहिणी सगळे आनंदित झाले आणि म्हणाले, आता कसा हा मणी परत मिळाला हे त्यांनी सत्राजिताला बोलावून आपल्या द्वारकेच्या राज्यसभेमध्ये त्या सभेतच जाहीर केलं. आणि सत्राजिताच्या समोर त्या राजसभेमध्ये त्यांनी जेव्हा ही हकीकत सांगितली तेव्हा सत्राजित फार खजील झाला. त्याला खंत वाटायला लागली. त्याला असं वाटलं की मी भगवंताची मोठी चूक करून त्यांच्यावरती एक अपराध केला. हा आपण असा एक मोठा गुन्हा दाखल केला. हे माझं वागणं धारिष्ट्याचं आहे आणि हा गुन्हा, याला काही परिमार्जन नाही. मी काय करावं? त्यांनी असं ठरवलं, आपली कन्या आणि तो सेमंतक मणी भगवंताला अर्पण करावा. आणि म्हणून त्याची एकुलती एक कन्या सत्यभामा, तिचा विवाह त्यांनी भगवंताशी योजला. सत्यभामा शील, सौंदर्य, औदार्य इत्यादी गुणांनी युक्तच होती. अत्यंत श्रेष्ठ होती. श्रीकृष्णाने तिचं विधीपूर्वक पाणीग्रहण केलं आणि त्यांनी जांबुवानाला सांगितलं की जांबुवाना, तुझा आदर मी करतो म्हणून तुझ्या कन्येचा मी स्वीकार केला आहे, परंतु तुझा मणी मला नको. तो मणी तुझ्याकडेच ठेव आणि तुझ्याकडेच असलेला बरा, असं म्हणून त्यांनी फक्त सत्यभामेचा स्वीकार केला. वास्तविक पाहता लाक्षागृहामध्ये कुंती आणि पांडव हे काही जळलेले नाहीत हे भगवंताला माहिती आहे. तरी सगळं नाटक वठवायचं आहे. त्यामुळे दुखवट्या करता म्हणून हस्तिनापुरामध्ये ते कौरवांना भेटण्याकरता गेले. तिथे भीष्म, कृपाचार्य, विदुर, गांधारी आणि द्रोणाचार्य या सगळ्यांना भेटून आले आणि सगळ्यांकडे त्यांनी नक्राश्रू ढाळले. अरे अरे, फार वाईट झालं, फार वाईट झालं, असं सगळं म्हणून आता भगवंत हस्तिनापुरात गेले आहेत. याची संधी साधून म्हणाले, अक्रूर आणि कृतवर्मा या दोघांनी शतधन्व्याला सांगितलं, अरे वास्तविक पाहता हा सत्राजित, त्याची ही इतकी देखणी कन्या तुला देणार होता. त्यांनी तुला अभिवचन दिलं होतं की हिचा विवाह मी तुझ्याबरोबर करीन. पण म्हणाले त्यांनी तुझ्याबरोबर विवाह केला नाही आणि ती कन्या म्हणाले तुला दिलेलं वचन मोडून त्यांनी श्रीकृष्णाला दिली. आता बदला घे म्हणाले त्याचा. तो गेलाय ना हस्तिनापूरला. तर म्हणाले तो मणी आता सत्राजिताच्या जवळ आहे, जा. जसा प्रसेनजित संपला तसा सत्राजित पण संपवून टाक आणि याला यमपुरीला पाठव, असं जेव्हा त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे तो आला. शतधन्वा दुष्टच होता. त्यातून हे सांगितलेलं आणि हे वचन ऐकून त्याला असं वाटलं की खरंच आहे, त्याचा बुद्धिभेद झालाच आहे. आणि त्यांनी लोभाने त्या सत्राजिताला त्या मण्याच्या लोभात मारून टाकून तो मणी घेऊन तो तिथून पसार झाला. वडिलांना मारलं आणि बाबा बाबा माझा घात झाला, घात झाला असं म्हणून जी सत्यभामा निघाली ती थेट हस्तिनापूरला जाऊन पोचली आणि तिने भगवंताला सांगितलं की म्हणाले, भगवंता हे सगळं अवघड झालेलं आहे. माझ्या वडिलांची हत्या झाली आहे आणि मला खरंच अगोदरच माहीत होतं, पण माझ्या वडिलांचा जो देह आहे तो मी तेलाच्या डोणामध्ये ठेवून दिलाय आणि आपल्याला बोलावण्याकरता इथे आली आहे. श्रीकृष्ण आणि बलराम हे दोघे जण ते ऐकून माणसासारखेच अश्रू गाळायला लागले. अरे अरे, तुझ्या वडिलांचा मृत्यू झाला, फार वाईट झालं, आमच्यावर केवढा दुःखाचा डोंगर कोसळला. सत्यभामेचं सांत्वन केलं. बलराम यांच्या सहित भगवंत द्वारकेला परत आले. आल्यानंतर त्यांनी और्ध्वदेहिक केलं तिच्या वडिलांचं
आणि योग्य प्रकारे वैदिक परंपरेने त्यांचे सर्व संस्कार त्यांनी पूर्ण करून घेतले. आता जेव्हा हा शतधन्वा भगवंत आणि बलराम परत आले आहेत, सत्यभामेनी त्यांना ही वस्तुस्थिती सांगितली आहे आणि ते ज्या अर्थी हस्तिना पुरावून तातडीने परत आलेत, याचा अर्थ असा आहे की आता आपण काही वाचत नाही. तो पहिल्यांदा गेला आणि त्यांनी आपल्याला ज्यांनी सांगितलं आहे अशा कृतवर्म्यांना म्हणाला की आपण मला मदत करा, काहीतरी ह्या मण्याकरता माझ्याकरता आपण सहाय्याला या, कारण ते जर आले सैन्य घेऊन तर काय करणार. कृतवर्मा म्हणाला श्रीकृष्णापुढे मी काय लढणार, बलरामाच्या पुढे माझं काय चालणार, मी काही येऊ शकत नाही. अक्रूराकडे गेला. अक्रूर म्हणाला अहो तो तर साक्षात ह्या सृष्टीचा नियंता निर्माता सगळं काही आहे आणि त्याच्या पुढे मी काय करू शकतो, मी काही करू शकत नाही आणि त्यामुळे तुझ्याबरोबर मी लढू शकत नाही. याने ओळखलं आता काही आपल्या जीवाचं खरं नाही. तो मणी घेतला, अक्रूराला देऊन टाकला आणि तो म्हणाला मी आता निघून जातो. त्याने एक उत्तम आपला घोडा घेतला आणि घोड्याबरोबर त्यांनी हे नगर सोडून, ही द्वारका सोडून, हा प्रदेश सोडून जायचं ठरवलं. तो जो पलायन करतो आहे, पळतो आहे घोड्यावरून. शेवटी परिस्थिती अशी आली की एका ठिकाणी वर्णन असं केलंय की मिथिलेच्या जवळ असलेल्या वनामध्ये तो घोडा कोसळला आणि आता हा चालत निघाला, म्हणजे आता पळतोय चाल आपल्याच पायांनी, आता आणखीन पलायन त्याचं चालू. तोपर्यंत भगवंत तिथे आले आहेत, बलरामा सहित आलेत. त्यांनी त्याचा पाठलाग केला आणि त्याला सांगितलं तू पायी पळतोयस, थांब. भगवंतांनी त्याचा पाठलाग करून त्याला धारदार सुदर्शन चक्राने त्याचा मृत्यू घडवून आणला आणि त्याच्या अंगावरच्या कपड्यामध्ये सेमंतक मणी आहे का पाहिला. तो मणी जेव्हा दिसला नाही तेव्हा भगवंत म्हणाले ह्याची हत्या आपण उगीच केली की काय, ह्यानी मणी आणलाच नाही. बलराम म्हणाले असं नाहीये, मणी आणला आहे ही गोष्ट जशी खरी आहे तशी त्यांनी कुणाजवळ तरी तो मणी देऊन आला आहे हेही तितकंच खरं आहे. म्हणाले आता त्याचा शोध तू द्वारकेला जाऊन घे आणि मी मिथिला नगरीला जातो. या ठिकाणचा जो विदेह राजा आहे तो माझा मित्र आहे, त्यामुळे बलराम दादा म्हणतात की मी या ठिकाणी आता त्याच्याबरोबर काही काळ राहणार आहे. त्यामुळे मित्राबरोबर राहिलेत किती दिवस, वर्षानुवर्ष राहिलेत, काही वर्ष तिथे राहिलेत असं वर्णन केलंय त्या मिथिला नगरीत. आणि त्या जनकांनी मोठ्या प्रेमाने त्यांना जाऊ दिलेलं नाहीये. त्या काळामध्ये बलरामाच्याकडून धृतराष्ट्राच्या पुत्रांनी म्हणजे दुर्योधनाने त्या काळामध्ये ही गदायुद्धाची विद्या शिकून घेतली. इतक्या दीर्घकाळ त्याच्याबरोबर राहिलेत आणि हा शिष्य त्यांना तिथे मिळालाय. प्रिय पत्नी सत्यभामेचं जे कार्य आहे ते योग्य ते कार्य करून ते परत आलेत. समंतक मणी त्या शतधन्व्याकडे नाही हे त्यांनी सांगितलं आणि आता काय करावं, ह्या सगळ्या योग्य ते काम करून किंवा या अर्ध्वदेहिकानंतर त्यांना जे जे काही त्यांच्याकरता करायचं होतं, म्हणजे आपल्या सासऱ्यांकरता करायचं होतं ते सर्व काही त्यांनी संपन्न केलं. आणि अक्रूर आणि कृतवर्मा यांनी सत्राजिताच्या वधाकरता उद्युक्त केलं आहे हे कळलं आणि दोघंही बेपत्ता आहेत. कृतवर्माही नाहीये आणि अक्रूरही नाहीये हेही लक्षात आलं. शोध घेतला, अक्रूरांना बोलावणं पाठवलं आणि अक्रूरांना बोलावून घेतलं. बोलावून घेतल्यानंतर ते म्हणाले हे दानशूर काका, मला एक गोष्ट माहिती आहे की हा जो सेमंतक मणी आहे हा आपल्या जवळ आहे आणि त्यामुळे ही गोष्ट मला आधीच माहीत होती. सत्राजिताचा कुणी पुत्र नसल्यामुळे आणि त्याची एकुलती एक कन्या सत्यभामा असल्यामुळे सत्यभामेच्या पुत्रांचाच या मण्यावर हक्क आहे. त्यामुळे पर्यायाने हा मणी वास्तविक पाहता माझ्याकडे असायला पाहिजे. म्हणाले एक गोष्ट आहे की तू मात्र ह्या मण्याच्या संबंधाने अशा प्रकारे वागलास, मी ह्या मण्याच्या भानगडीत पडलो नसतो, मला तो मणी नको आहे. परंतु बलरामाची सुद्धा माझ्यावरती पूर्णपणे नाराजी झाल्यामुळे आणि त्याच्या ठिकाणी अविश्वास उत्पन्न झाल्यामुळे अक्रूरा मला हे एवढं करावं लागतंय. तू आता एकच कर की आपल्या राजसभेमध्ये तो मणी तुझ्याकडे आहे एवढंच लोकांना दाखव. अक्रूर म्हणाला नाही नाही, तुला जर घ्यायचं असेल. ते म्हणाले मला नको आहे. म्हणजे मी तेव्हाच ओळखलं की जेव्हा सोन्याच्या वेदी बनवून
तू यज्ञ करतोयस आणि इतका दानधर्म करतोयस, तेव्हा एवढा दानधर्म करण्या इतकं तुझ्याकडे अकस्मात कसं धन निर्माण झालं? त्यावरून लक्षात आलं की हे सगळं तूच घेतलेलं आहेस. पण म्हणाले आता एक कर, की तो म्हणाला नको, मणी तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घ्या. भगवंतांनी सांगितलं नाही, तो मणी घेऊन तू चांगलं कार्य करतोयस, यज्ञ संपन्न करतोयस, एकच कर, मणी तुझ्याकडे राहू दे आणि त्या मण्यातनं निर्माण होणारं काही सोनं मात्र तू उग्रसेनाला देत जा, म्हणजे आपल्याला आपल्या राज्याकरता त्याचा काही उपयोग करता येईल. त्याप्रमाणे भगवंतानी त्या राज्यसभेमध्ये तो मणी सगळ्यांना दाखवला आणि सर्वांच्या देखत तो अक्रूराला परत केला. आणि त्यांनी सांगितलं, म्हणाले हे आपल्याचकडे राहू द्या आणि आपल्यावरचा आळ शेवटपर्यंत अक्रूराचा शोध घेऊन तो पूर्णपणे त्या आळाचं निराकरण केलं. तेव्हा बलरामांना खात्री पटली. नाही तर बलरामांना कधीही भगवान श्रीकृष्णाच्या कुठल्याही कृत्याबद्दल दोष ते पहिल्यांदा भगवंतालाच देत असत, की हे सगळं तुझंच काहीतरी असलं पाहिजे. आणि त्यामुळे भगवंत म्हणाले, नारदा मी आता निशंक झालो. म्हणाले जेव्हा बलराम दादांनी सांगितलं, नाही रे श्रीकृष्णा, तू अगदी खरा होतास, माझाच तुझ्यावर विश्वास बसला नाही, एवढं पुरेसं आहे म्हणाले मला. जय सच्चिद घन जानकी जीवन नारायण तव दासोहम. 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 नारायण तव दासोहम. नारायण तव दासोहम. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंताला जे जे कार्य करायचं होतं त्यामधलं एक दुसरं मोठं कार्य आहे, की जो नरकासूर म्हणून आपण ज्याच्या वधानंतर दिवाळीचा पहिला दिवस नरक चतुर्दशी साजरी करतो, तो भौमासूर या नावाने पण प्रसिद्ध आहे. त्यांनी प्रागज्योतिषपूर म्हणजे आताचा आसाम ह्या भागामध्ये तो अत्यंत मोठा असा राजा होता. त्यांनी 16,000 स्त्रियांना, कुमारिकांना, कन्यांना त्या ठिकाणी कोंडून ठेवलं होतं, बंदिवासात ठेवलं होतं. त्याचबरोबर श्रीकृष्णांनी हा विचार केला की अनेक देवतांना सुद्धा ज्यांनी बंदिवासामध्ये टाकलाय आणि जो त्या कन्यांचा अत्यंत छळ करतो आहे त्याचा वध करणं आपल्याला आवश्यक आहे. त्यांनी वरुणाचं छत्र हरण केलं होतं, अदितीची कुंडल हरण केली होती, मेरू पर्वतावरती राहणाऱ्या देवतांचे मणिपर्वत नावाचं जे स्थान आहे ते आपल्या ताब्यात घेतलं होतं, म्हणजे त्या निमित्ताने त्या देवतांवरती त्यांनी आपला अंकुश ठेवला होता. भौमासुरांनी ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा हिसकावून घेतल्या आहेत ही हकीकत इंद्रानी भगवंताला म्हणजे श्रीकृष्णाला सांगितली. श्रीकृष्ण सत्यभामे सहित गरुडावर स्वार झालेत आणि ते दोघे जण निघालेत आणि भौमासुराची जी राजधानी आहे त्या प्रागज्योतिषपुराच्या इथे आले. त्यांच्या लक्षात आलं की हा देश तिथपर्यंत पोहोचणं फार कठीण आहे, कारण चारी बाजूनी डोंगरांची रांग आहे. त्याच्या आत त्यांनी शस्त्र लावून त्याचा पहिला बंदोबस्त संरक्षण व्यवस्था केलेली आहे. त्याच्या आतमध्ये पाण्याने भरलेले खंदक आहेत, त्याच्या आत अग्नी पेटवलेले, अशा प्रकारे प्रचंड वारा जिथे वाहतोय तो अग्नी सारखा प्रज्वलित होतो आहे, त्यामुळे तिथून पुढे जाणं शक्य नाही. अशा प्रकारचा त्याचा आतला तट आहे. त्या तटाच्या आतमध्ये मूर नावाचा दैत्य राहतो आहे. त्यांनी नगराच्या चारी बाजूनी 10,000 भयंकर घट्ट असे फास बसवले. हे सगळं आता आपल्याला कळतंय, कारण इस्रायलनी जी सगळी केली आहे ना संरक्षण व्यवस्था, त्यामध्ये एकाही माणसाला सीमेवरती गस्त न घालता किती लांबचा 400 मैलांवरच्या माणसाला जर इकडे काही आगळीक करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्याच्या त्या तारेच्या कुंपणावरून परस्पर त्याचा वध होणार आहे.
इतकी अचूक व्यवस्था आहे तशी या मुराची व्यवस्था आहे की त्यांनी चारही बाजूला फास लावलेले आहेत. ते असे भयंकर घट्ट फास आहेत की त्याच्यामधून मनुष्याला आत येणं शक्य नाहीये. तिथेही त्याचा मृत्यूच घडणं शक्य आहे. श्रीकृष्णांनी गदेच्या बसलेत कुठे विमानामध्ये आहे बरोबर सत्यभामा आणि युद्ध करतायत. त्यांनी गदेच्या प्रहाराने डोंगर फोडून काढला. शस्त्रांनी त्याच्या जवळ असलेल्या सगळी तटबंदी त्याची बाणांनी छिन्न विच्छिन्न करून टाकली. सुदर्शन चक्रांनी अग्नीला संपवून टाकलं, पाणी संपवलं, वायूचे तट नष्ट केले आणि मूर दैत्यांनी लावलेले जे फास आहेत ते तलवारीने तोडून टाकले. यंत्र आणि वीर पुरुषांची हृदय ही सगळी निकामी करून टाकली. त्याचं एकही यंत्र त्या ठिकाणी शिल्लक ठेवलं नाही. आणि आपल्या पांचजन्याचा शंखध्वनी केला आणि त्याबरोबर त्यांना असं लोकांना वाटलं की आता काहीतरी संकट आपल्या नगरावरती निश्चित आले. आणि त्या भगवंतानी त्या मुरानी केलेली सर्व व्यवस्था जेव्हा अशी छिन्न विच्छिन्न झाली आहे, गदेनी उद्ध्वस्त करून टाकली आहे, हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळी भगवंताच्या पांचजन्य आवाजाबरोबर हा मूर दैत्य जागा झाला, पाण्यातून बाहेर आला. हा स्वतः भौमासूर सुद्धा आत पाण्यामध्ये त्याचे त्यांनी निर्माण केलेले बंकर सगळे आतमध्ये आहेत आणि त्या आत गुंफेमध्ये पाताळ गुंफेत असं त्याचं वर्णन केलंय की त्या पाताळ गुंफेमध्ये तो राहिलेला आहे. आता ती लोहित नदी आहे. त्या लोहित नदीच्या आश्रयाने स्वतःचं पूर्ण संरक्षण त्या भौमासुराने करून घेतलेलं आहे. म्हणाले आता हा जेव्हा भगवंताचा हा आवाज ऐकला त्याबरोबर तो मूर जो आहे तो लढण्याकरता समोर आला. त्याला 5 मुख आहेत असं वर्णन केलंय आणि त्या 5ही मुखांनी तो आता त्रैलोक्य गिळून टाकील की काय असं वाटलं. त्यांनी आपला त्रिशूळ जो आहे तो वेगाने फिरवून गरुडावर फेकला आणि 5ही मुखांनी तो गंभीर गर्जना करायला लागला. त्याच्या त्या प्रचंड आवाजाने सगळं हादरून निघालं. परंतु भगवंतानी आपल्या गदेच्या प्रहाराने त्या मूर दैत्याची गदा आपल्यापर्यंत येण्यापूर्वीच त्याचा चुरा करून टाकला आणि तो शस्त्रहीन करून टाकला. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाच्या अंगावरती आपले हात उंच करून तो धावून आला. त्यांनी आपल्या चक्राने त्याची 5ही मस्तकं आता छाटून टाकली. ती मस्तकं छाटली जात असतानाच त्या दैत्याचं प्राणोत्क्रमण झालं. इंद्राच्या वज्राने जसं शिखर तोडावं पर्वताचं तसं म्हणाले तो दैत्य त्याचं मस्तक उन्मळून पाण्यामध्ये पडला. त्या मूर दैत्याचे 7 पुत्र आहेत. त्यांचं नावं सांगितलेत. एक ताम्र आहे, एक अंतरिक्ष आहे, एक श्रवण आहे, एक विभा वसू आहे, वसू, नभस्वान आणि अरुण असे त्याचे पुत्र आहेत. आपल्या पित्याचा मृत्यू झाल्यानंतर शोकाकुल झाले. बदला घेण्याकरता क्रोधान्विष्ट होऊन ते शस्त्रास्त्रांनी सज्ज झाले आणि त्याच्या पुढे येऊन उभे राहिले. पीठ नावाच्या दैत्याला त्यांनी सेनापती बनवला आणि भौमासुराच्या आदेशावरून त्यांनी युद्ध सुरू केलं. भगवंताच्या वरती अत्यंत क्रोधाने आपले हल्ले सर्व बाजूनी त्यांनी सज्ज केले. भगवान श्रीकृष्ण सत्यभामेसहित आकाशात बसलेले आहेत. भौमासुरांनी आपली शतग्नी नावाची शक्ती फेकली आणि त्याच्या सगळ्या सैन्यांनी आपापली शस्त्र एका वेळी भगवंतावरती सोडली. भगवंतानी आपली चित्रविचित्र पंख असलेले, आता आपले जर नवीन अस्त्र आलंय ते तसंच दिसतं पक्षासारखं. त्याला असे 2 डोळे आहेत मोठे, ते चौकोन केलेत त्यांनी 2 समोरच्या बाजूला. आणि ते शस्त्र जेव्हा परवाच्या 26 जानेवारीच्या परेडमध्ये दाखवलं आहे त्यांनी, तर आताची ही नवीन जी शस्त्रास्त्र आहे तसा एखादा पक्षी निघावा तसं त्या पक्षासारखं ते शस्त्र आणि त्याचे जे पंख आहेत ते पंख अगदी रंगीत आणि भगवंतानी असे चित्रविचित्र पंख असलेले ते जे बाण आहेत ते त्या नरकासुराच्या सैन्यावरती सोडले आणि सगळे सैन्य त्यांचं शरीर जे आहे सर्व बाजूनी छिन्न विच्छिन्न व्हायला लागलं. मस्तक धडापासून तुटलं आणि सगळे अवयव इकडे तिकडे फेकले गेले. म्हणाले बाकीची सगळी शस्त्र आहेत त्यांची आणि त्यांच्या ज्या योजना आहेत 1, 2, 3 बाण फेकावेत, एकेका बाणात 2-2 बाणात 3-3 बाणात ते सगळं नष्ट व्हावं. आता गरुडही पराक्रम करू लागला. त्याच्या पंखांनी त्यांनी सगळ्या हत्तींना घायाळ करून टाकलं. त्या आघाताने ते
हत्ती इतके घाबरले की ते मुराची ही सगळी लढाईची जागा आहे त्या जागेपासून जे निघाले आणि प्रत्यक्ष त्या पळायला लागले आणि ते राज्यामध्ये शिरले, राजमहालामध्ये शिरले आणि सगळे प्रयत्न निष्फळ झाले. हे बघून आता त्या मुराच्या सगळ्या सेनेनी आपल्या हातामध्ये त्रिशूळ घेतले आणि तो फेकण्यापूर्वीच जो भौमासूर समोर आला तो म्हणाला, तुम्ही सगळे बाजूला व्हा, आता मी भगवंताशी युद्ध करतो. भगवंतानी त्याचा त्रिशूळ आपल्याकडे येईपर्यंतच आपल्या त्रिशूळाने भौमासुराचा वध करून टाकला. त्याचे सगळे अंगावरचे दागिने सगळे छिन्न विच्छिन्न झाले. आकाशामधून ऋषीगण व्हावा व्हावा म्हणून भगवंताच्या वरती पुष्पवृष्टी करतायत. म्हणजे भगवंतांनी लीलया युद्ध केलंय त्याच्याशी. आरामात विमानात बसलेले आहेत, म्हणजे गरुडावर बसलेले आहेत, इतक्या उंचावर आहेत आणि एकटे एक त्या भौमासुराच्या एवढ्या प्रचंड अशा संरक्षण व्यवस्थेतून आणि एवढ्या पराक्रमी दैत्यांच्या मधून त्या भौमासुराला बाहेर काढलाय आणि त्याचा वध केलाय. पृथ्वी आली भगवंताकडे, कारण भूमीचा पुत्र आहे ना, म्हणून तो भौमासुर आहे. ती म्हणाली, भगवंता त्याचा दोष आहे, त्यामुळे त्याला तू मारलंस, ते ह्यात मी तुला काही दोष देत नाही, कारण असं आहे त्याच्या वाईट कृत्यांचं फळ त्याला भोगावं लागलं. पण त्यांनी माझ्याकडे जे लपवून ठेवलेलं आहे, ती म्हणाले ही वैजयंती माला आहे, ती पण मी तुला देते, जी माझ्या जवळून मला तुला भेट द्यायची, उपहार म्हणून द्यायची. तुझ्या गळ्यात तू जो वनमाला घालून येतोस, असं म्हणाले भगवंता, मी तुला काय देऊ. त्या आदितीने तिच्या ठिकाणचं सुंदर असं चमकणारी, सोन्यासारखी चमकणारी जी रत्नजडित कुंडलं आहेत, ती कुंडलं तिने भगवंतांना दिली. ती म्हणाली ही आदितीची कुंडलं आहेत. त्याचबरोबर वरुणाचं छत्र आहे, ते छत्र दिलं आणि आणखी एक मौल्यवान रत्न भगवंताला पृथ्वीनी अर्पण केलं. म्हणाले अगदी भक्तियुक्त अंतःकरणाने पृथ्वीनी त्याची स्तुती केली, भगवंताची प्रार्थना केली आणि म्हणाले प्रभो, माझा हा जो पुत्र आहे भौमासूर, त्याचा मुलगा माझा नातू भगदत्त नावाचा आहे, तो भयभीत झाला आहे. मी आपल्याला त्याच्या चरणकमलापाशी घेऊन येते, आपण त्याला अभय द्या, आपण त्याचे पापताप जे असतील ते नष्ट करा आणि आपला हात त्याच्या मस्तकावरती ठेवा. त्यावेळी भगवंतांनी सांगितलं की तू काळजी करू नकोस, घेऊन ये भगदत्ताला. भगदत्ताला ती घेऊन येते. सर्व प्रकारची संपत्ती संपन्न असणारा असा भौमासुराचा जो राजवाडा, त्या राजवाड्यात भगवंतांनी प्रवेश केला. ते घोरडावरून अर्थातच उतरले आणि त्याच्या राजवाड्यामध्ये आले. तिथे गेल्यावर भगवंतांनी सांगितलं पहिल्यांदा त्या 16,000 कन्या कुठे आहेत ते दाखवा. त्या कन्यांना त्यांनी सोडवून आणलं. त्या कन्या आल्यानंतर त्यांनी त्या राजकुमारींना पाहिलं. त्यांची अवस्था मोठी कठीण झाली होती. त्या कन्यांनी भगवंतांना विनंती केली, म्हणाल्या यांनी आम्हाला दीर्घकालपर्यंत ह्या ठिकाणी डांबून ठेवलेलं आहे. आता आम्ही घरी गेलो तर आमच्या समाजामध्ये आमची काय प्रतिष्ठा आहे भगवंता, की लोकांना असं वाटणारच नाही की आमचं चारित्र्य या ठिकाणी निर्दोष राहिलेलं आहे. त्यामुळे म्हणाले तुझ्या चरणाशी एकच विनंती आहे की तूच आमचा स्वीकार कर, कारण समाज आमचा स्वीकार करणार नाही, समाज आम्हाला मान्यता देणार नाही. भगवंतांनी त्या कन्यांना आपल्या वेगवेगळ्या रथांमधून, तिथे काय भौमासुराच्याकडे एवढं अफाट संपत्ती आणि वैभव आहे, त्यांनी त्या सगळ्यांना एक एक रथ दिले. त्या ठिकाणी असणारी सुंदर सुंदर वस्त्र त्या कन्यांना परिधान करायला दिली. पालख्यातून त्या रथांमधून पुष्कळसं धन, पुष्कळशी संपत्ती आणि वेगवेगळ्या प्रकारचं धन त्यांनी त्या ठिकाणी गोळा केलं. सुवर्ण आहे, रत्न आहेत वगैरे वगैरे. आणि ती सगळीच्या सगळी संपत्ती त्यांनी त्या कन्यांच्या बरोबर पाठवली. ऐरावताच्या वंशात जन्माला आलेले अतिशय वेगवान आणि ऐरावतासारखे 4 दात असलेले शुभ्र असे 64 हत्ती त्यांनी द्वारकेला पाठवून दिले. भगवंतांनी त्या ठिकाणी त्या भौमासुराला सांगितलं, च्या पुत्राला सांगितलं भगदत्ताला, तू इथे थांब, मी येतो. ते पहिल्यांदा अमरावतीला इंद्र भुवनामध्ये गेले. अमरावती म्हणजे आमची नागपूरच्या जवळची अमरावती नाही, भगवान इंद्राची राजधानी अमरावती. तिथे गेले आणि त्या इंद्रभवनामध्ये जाऊन त्यांनी इंद्रांना सांगितलं. इंद्राणीच्या सहित सत्यभामा आणि तिथे गेल्यानंतर भगवंतांनी
त्या अदितीची कुंडलं जी आहेत ती सत्यभामेच्या समोर, इंद्राच्या समोरच त्यांनी इंद्राणीला म्हणजे शचीला ती कुंडलं दिली. त्या अदितीची कुंडलं जेव्हा तिला मिळाली, तिथून परत येताना सत्यभामेच्या सांगण्यावरून भगवंतांनी सांगितलं की आता असा आहे, पत्नीचा आग्रह आहे, त्यात सत्यभामेसारखी थोडी अल्लड पत्नी आहे. तिने सांगितलं या इंद्राच्या ठिकाणी असणार जे वृक्ष आहेत त्या वृक्षातला हा पारिजातक मला पाहिजे. भगवंतांनी सांगितलं ठीक आहे. त्यांनी इंद्राला विचारायचाही प्रश्न आला नाही. त्यांनी सांगितलं इंद्रा हा पारिजातक माझ्या गरुडावरती ठेवून दे. आणि त्याप्रमाणे तो पारिजातक तिथला उपटला, तो गरुडाच्या इच्छेवर आणून ठेवला. आता इंद्राने थोडं थोडं त्याला वाटत होतं हे देऊ नये म्हणून, पण तरी सुद्धा आता तो करतो काय, तो वृक्ष भगवंत घेऊन आले. तेव्हा भागवतकार म्हणतात की या इंद्राला अडचण आली की भगवान श्रीकृष्ण पाहिजेत, आणि जेव्हा द्यायची वेळ येते तेव्हा त्याला श्रीकृष्णाला काही द्यावं असं वाटत नाही. भागवतकार म्हणतात बघा, देवता सुद्धा किती स्वार्थी आणि आसक्त आहेत याचा पुन्हा पुन्हा प्रत्यय आल्याशिवाय काही राहत नाही म्हणाले. त्या 16,000 कन्यांना द्वारकेमध्ये पोचवलं आणि त्यांना प्रत्येकीला एक एक महाल प्राप्त झाला. तिच्या महालामध्ये वैभवाला कोणतीच कमतरता नव्हती. अशा महालांच्या मध्ये त्या कन्यांच्या निवासाची उत्तम व्यवस्था केली. त्या 16,000 कन्यांच्या बरोबर स्वतंत्रपणे 16,000 विवाह झाले त्यांच्या त्यांच्या राजमहालामध्ये. भगवंत हे सगळं इन्फॉर्मेशन कोणाची? नारदाची. कारण नारदाला वाटलं आपल्याला एकही पत्नी मिळणं अवघड आहे. आपण तो कथाभाग घेतला नाहीये. भगवंतांनी त्यांना, जेव्हा भगवंत इथे आले त्यांनी जेव्हा पाहिलं की हे 16,000 स्त्रियांची व्यवस्था लावली कशी, नारद म्हणजे काय 5th कॉलमिस्ट आहेत. आले खालती, आल्यानंतर त्या प्रत्येक ठिकाणी त्या प्रत्येक या प्रत्येक ठिकाणी भगवंत आहे. हा प्रत्येक राजमहाल दमछाक झाली त्यांची, त्या 16,000 स्त्रियांचे राजमहाल. आणि अगदी सामान्य संसारी गृहस्थाश्रमी मनुष्यासारखे ते आपला प्रपंच करत होते भगवंत प्रत्येकीच्या बरोबर. आणि बाकी भगवंत आपलं जीवन, आपला व्यवहार, आपलं राजकारण, आपलं लीला कार्य त्यांचं स्वतंत्रपणे वेगळं चालू होतं. हे बघून मोठे चक्रावून गेले. म्हणाले त्या पत्न्यांच्या सेवा करण्याकरता तिथे पुष्कळ दासी आहेत, कशाचीही कमतरता नाही. पण तरी सुद्धा त्या प्रत्येक जण भगवंताची मोठी सेवा प्रेमाने करत होत्या. आणि हे सगळं बघून नारद चक्रावून गेले. म्हणाले भगवंता तुझ्या अनेक लीला पाहिल्या, पण या 16,000 स्त्रियांच्या बरोबरचा संसार ही काही म्हणाले विलक्षणच लीला आहे. त्या प्रत्येक स्त्रीला 10-10 पुत्र झाले आणि यादव इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा विस्तार वाढला की किती यादवांचा संहार केला तरी आजही यादव वंश टिकून आहे. आणि गंमत अशी आहे की आम्ही हे मानत नाही, आम्ही ते मानत नाही, आम्ही ते करत नाही, आम्ही हे करत नाही, असे परस्परात आजही यादवी करतातच आहेत. परंतु जेव्हा विरोधी पक्षाचे लोक त्यांना म्हणतात की अहो या रामजन्मभूमीचं काय करणार, तिथे रामलल्लाचं काय करायचं, ह्याची भाषा जरी ते बोलले नाहीत तरी सुद्धा इथे हनुमान गढी आहे, अमुक आहे, तमुक आहे, त्याचे सगळे जे पंचायत आहेत, त्याचे जे सगळे महाराज आहेत, ते सगळे जेव्हा म्हणतात की मग तुम्ही श्रीकृष्णाला मानता का मानत नाही, तुमचा पूर्वज आहे, हे अनेक प्रकारे भांडणं करतात. त्या राम जन्मभूमीच्या मध्ये कधी विरोधात जातात, कधी गप्प बसतात, पण श्रीकृष्ण आमचा पूर्वज नाही किंवा श्रीकृष्णापासून आम्ही या यदुवंशात आहोत, अमान्य करा म्हटलं लोकांनी त्यांना. तुम्हाला जर बाकी कशाच्याही बद्दल जर इतकी आस्था नाही तर मग कशाला ते श्रीकृष्णात. पण ते कुणीच, ना मुलायम सिंग असो ना लल्लू असो, लालू प्रसाद सुद्धा मान्य करत नाही. ते सुद्धा कुणीही आम्ही यादव हे भगवान श्रीकृष्णाशी जोडलेले नाही असं अहो ही संस्कृती, तिचा पाया आणि तिची पाळमुळं इतकी खोलवर रुजलेली आहेत की तुम्ही कितीही निधर्मीपणाच्या गप्पा मारल्या तरी असं होणार नाही. आणि त्यामुळे आपल्याकडे स्वामी जे आहेत ते म्हणतात नेहमी की म्हणाले काही झालं ना तरी म्हणाले तुम्ही एक लक्षात ठेवा की हा लालू असो की मुलायम असो की नितीश असो, कुणीही आम्ही हनुमानाला मानत नाही असं म्हणायला तयार. सगळे म्हणाले घरात हनुमान भक्त आहेत,
त्यामुळे म्हणाले राम जन्मभूमी होणार, त्याला काही मोठी म्हणाले अडचण नाही. त्या सुब्रमण्यम स्वामींना भयंकर विश्वास आहे की हे असंच घडणार. आणि त्यामुळे हा जो यादवांचा वंश आहे तो वंश अशा प्रकारे पुढे चालू राहिलाय. भगवान श्रीकृष्णांनी त्या वंशाचा विस्तारही पुष्कळ मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे, वाढवलेला आहे. आणि त्या ठिकाणी सर्वांना उत्तम प्रकाराने आश्रय देऊन, उत्तम प्रकाराने त्या स्त्रियांची ज्याला प्रतिष्ठा म्हणून ती आपल्या आश्रयाने, जेव्हा राजाच आश्रय देतो तेव्हा त्यांच्या प्रतिष्ठेचं काय, त्यांना सन्मान मिळतो. आणि म्हणून या सर्व स्त्रियांच्या ठिकाणी त्यांनी जो आदरभाव दाखवला आहे ते मोठं त्यांचं विलक्षण स्वरूप आहे की समाजामध्ये राजाला काय काय करावं लागतं. आपण ऐकली असेल रामदेव बाबांची मुलाखत, तर त्यावेळी त्यांनी सांगितलं, रामदेव बाबा तुम्ही संन्यासी आहे, तुम्हाला काय करायचंय पैशाशी, 1000 करोड काय, 5000 करोड काय, 25,000 करोड काय, तुम्ही हा सगळा व्यापार कशा करता. म्हणाले आता तुम्ही तर रामदेव बाबा होऊन बसले, तर म्हणाले मग तुम्हाला पण काही इतर गडबड नाही रे बाबा म्हणाले. त्यांनी सांगितलं मी कुणा स्त्रीशी, एकट्या स्त्रीशी बोलत सुद्धा नाही म्हणाले, या भानगडीत मला पडू नको. पण म्हणाले आजकाल एक किस्सा बहुत चल रहा है असं त्यांनी सांगितलं. म्हणाले भांडतो ना मी डाबर बरोबर, डाबर हनी आहे त्यांच्या माझा मध डाबर हनी म्हणाले 122 ला मिळतो, माझा मध मी 70 रुपयाला देतो. माझ्या मधाची क्वालिटी प्युअर आहे, त्यांच्याही मधाची क्वालिटी प्युअर आहे, काही प्रश्न नाही म्हणाले. त्यांनी उत्तम मध विकतात, मीही उत्तम मध विकतो. पण लोक हल्ली म्हणाले मारामारी चालली आहे ह्या दोघांची त्या हनी करता, मगर हनी कहीं और ही भटक रही है. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. सीताराम सीताराम भज प्यारे तू राधेश्याम. सीताराम सीताराम भज प्यारे तू राधेश्याम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन राधेश्याम. पतित पावन राधेश्याम. पतित पावन राधेश्याम. गोपाल कृष्ण भगवान की जय. या ठिकाणी आता प्रसंग जो निर्माण होतो आहे तो असा आहे की श्रीकृष्णांनी कुणाकुणाला मदत करावी, कशी मदत करावी, पांडवांच्या ठिकाणचं आपलं जे सख्यत्व आहे ते कसं प्रकट व्हावं. त्या ठिकाणी म्हणाले देवर्षी नारद असं म्हणाले सभेमध्ये, त्यांनी असं सांगितलं की श्रीकृष्णा जर पांडव काही यज्ञ करण्याची इच्छा करत असले तर तू त्यांना मदत केली पाहिजेस असं माझं मत आहे. आणि तू त्याकरता त्यांच्याकडे जावंस. जेव्हा देवर्षी नारदांनी असं सांगितलं तेव्हा सभेतले लोक म्हणाले तुमचे आतेभाऊ पांडव आहेत, त्यांच्या यज्ञामध्ये जाऊन तुम्ही सहाय्य केलं पाहिजे आणि त्यांच्याबरोबर तुम्हाला, ते तुमचे शरणागत आहेत तर त्यांचं रक्षण करणं तुमचं कर्तव्य आहे. असं म्हटल्यानंतर जरासंधाला जिंकण्याकरता पांडवांनी यज्ञ केला पाहिजे ही गोष्ट भगवंताला पूर्ण मान्य आहे. कारण आता त्यांच्या अवतार कार्यामधल्या एक एक गोष्टी संपवल्या पाहिजेत. काल आपण पाहिलं तो जरासंध 23 अक्षोहिणी सैन्य घेऊन त्या ठिकाणी 17 वेळा स्वारी करायला येतो. आता एवढा जर त्याचा प्राबल्याचा प्रभाव आहे तर म्हणाले हाही निष्प्रभ झाला पाहिजे ना, त्याच्याही करता काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून पांडवांनी यज्ञ करावा आणि शरणागतांचं रक्षण करावं. याकरता म्हणून त्यांनी ठरवलं की लोक म्हणाले त्यांना, सभाजन त्यांना म्हणाले की 2 गोष्टी भगवंता यातून साधतील. एक तर जरासंध आहे त्याचा वध करता येईल, त्याचं वैर संपवून टाकता येईल. आणि दुसरं, त्यांनी ज्या राजे लोकांना बंदिवासात ठेवून त्यांचे भयंकर हाल आरंभलेले आहेत
त्यांना त्याच्यातून सोडवता येईल, ते कैद केलेले राजे आपल्याला मुक्त करता येतील. म्हणाले जरासंध काही इतरांना त्याला वरती मात करून किंवा मोठी सेना घेऊन जाऊन लढाई करून त्याचा निपात करता येईल असं वाटत नाही. तर म्हणाले या ठिकाणी आपल्याला एक करावं लागेल की तुम्हाला स्वतंत्रपणे वैयक्तिक पातळीवरती त्याच्याशी लढावं लागेल. जरासंध हा ब्राह्मण भक्त आहे, ही सगळा जे सल्लामसलत चालली आहे राज्यसभेमध्ये, आणि त्या सल्लामसलती करता भगवंतांनी उद्धवाची योजना केली आहे आणि नारदांनी ते उपयोजन केले. नारद आले तिथे, नारद सांगतायत आणि मग भगवंत म्हणतात ठीक आहे, तुमच्या मनात जर असं असेल तर ह्या सर्वांची योजना काय करावी, हे सगळं कसं हे कार्य आरंभ करावं आणि त्या कार्याचा आपण कसा पुढे एक जाण्याकरता जो काही आपल्याला आखायची आहे योजना, या जो मसुदा तयार करायचा आहे तो हा उद्धवानी करावा, आम्ही करू नये. आम्ही त्याची योजना करण्याचं कारण नाही, योजना उद्धवाकडून व्हावी. ठीक आहे, तो सांगतो. म्हणाले भगवंता तुला सगळं माहिती आहे, तुझी योजना मसुदा कशाला पाहिजे, सगळ्या कार्याचं इन्फ्रास्ट्रक्चर तुझ्या जन्माचं तयार आहे, इथे सगळं करूनच तू घेऊन आलेला असते, त्यामुळे आम्ही तुला काही सांगावं असं काही नाहीये. पण तरी सुद्धा मी तुला सांगतो की ब्राह्मणांनी जर जरासंधाकडे कोणती याचना केली तर कधीही जरासंध नाही म्हणत नाही, त्याला विन्मुख पाठवत नाही. म्हणून म्हणाले तुमच्या उपस्थितीमध्ये युद्ध व्हावं, भीमसेनानी ते युद्ध करावं, त्याला घेऊन जा म्हणाले आणि त्याच्याकडे युद्धाची भिक्षा मागा. म्हणजे म्हणाले काही झालं तरी आपण जरासंधाचा पराभव वैयक्तिक पातळीवर करू शकू आणि आपलं एक मोठं संकट जे आहे त्या संकटाचं आपण निवारण करू शकू. श्रीकृष्णांनी ठरवलं की आपण जायचं आहे. आता जायचं कुठे, तर पहिल्यांदा इंद्रप्रस्थाला भेट द्यायची आहे. सगळे द्वारकेहून त्यांच्या पत्नी, त्यांची मुलं, त्यांचे आप्त संबंधी, इष्ट असे सगळे पुष्कळ मोठ्या लवाजम्यानी भगवंत इंद्रप्रस्थाला जायला निघाले. भगवंत जेव्हा निघालेत इंद्रप्रस्थाला जायला, तेव्हा त्या बंदिवासामध्ये असलेले जे राजे आहेत त्यांच्या दूतांनी भगवंतापर्यंत कळवलं आणि सांगितलं की जर तुम्ही पांडवांच्या बरोबर असाल आणि त्यांना सहाय्य करत असाल तर आमचा पण विचार करा. आम्ही सुद्धा या ठिकाणी कैदेमध्ये आहोत आणि आम्हाला कैदेतून मुक्त करा, आमचे फार हाल आहेत. भगवंतांनी त्या दूताकरवीच कळवलं. दूतांना सांगितलं की हे दूता तुझ्या त्या राजांना जाऊन सांग की भिवू नका, तुमच्या सर्वांचं कल्याण होईल, मी जरासंधाचा निश्चितच निपात करीन. भगवंताचा निरोप घेऊन ते दूत निघाले. तो संदेश त्यांनी राजांना सांगितला. ते राजे सुद्धा कारागृहातनं सुटण्याची आणि भगवंताच्या दर्शनाची वाट पाहत मोठे उल्हासित झाले. भगवान आता मुकुंद, दृश्यदूती आणि सरस्वती या नद्या पार करून पांचाल मत्स्य देश मागे टाकून इंद्रप्रस्थाला जाऊन पोचले. तिथे आल्यानंतर त्यांच्या स्वागताकरता युधिष्ठिर नगराच्या बाहेर आलेला आहे. मंगलगीतं गायली जात आहेत, ब्राह्मण उच्च स्वरामध्ये वेदमंत्र म्हणतायत. श्रीकृष्णांना बघून युधिष्ठिराचं हृदय भरून आलं. म्हणाले पुष्कळ दिवसानंतर आपल्या प्रियतम भावाला आपण भेटतोय, त्यामुळे तो पुन्हा पुन्हा त्यांना आपल्या हृदयाशी कवटाळू लागला, आलिंगन देऊ लागला. त्याचं काही समाधान होईना. भीमसेनाने मंद हास्य केलं, आपल्या मामे भाऊ श्रीकृष्णाला आलिंगन दिलं. त्याच वेळी झालेल्या प्रेमाने सगळ्यांची हृदय आणि सगळी गात्र न गात्र मोठी आनंदाने फुलून आली. नकुल, सहदेव, अर्जुन आणि आपले परमप्रियतम असलेले असे भगवंत त्यांना मोठ्या आनंदाने आलिंगन दिलं. त्यांच्या नेत्रातून अश्रू वाहू लागले. श्रीकृष्णांनी त्या कुरु वंशामधल्या श्रेष्ठ लोकांना त्यांच्या अधिकाराप्रमाणे अभिवादन केलं, नमस्कार केला, त्यांच्याशी भेटले. त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांच्याबरोबर चर्चा झाली, बोलणं झालं, त्यांची चौकशी झाली. म्हणाले कुरु, सृंजय, कैकय या देशाच्या राजांनी सुद्धा श्रीकृष्णांचा सन्मान केला. भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा सर्वांच्या करता पुष्कळ भेटी आणलेल्या होत्या. ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे भगवंतांनी सुद्धा
त्यांचा यथायोग्य सत्कार केला. म्हणाले बाकीचे सगळेजण भगवंताची म्हणजे सूत मागध बंदीजन वगैरे हे सगळे त्यांची स्तुती करू लागली. श्रीकृष्णाला प्रसन्न होण्याकरता ते गाऊन त्यांचे जसं भाटांनी त्यांचं वर्णन करावं तसं ह्या सर्वांनी स्तुतिगीतं गायला सुरुवात केली. म्हणाले हे सर्व जे सुहृद बांधव आहेत त्यांनी इंद्रप्रस्थ फारच सुंदर या नगरीला सुशोभित करून ठेवलेलं आहे. त्या नगरीमध्ये प्रवेश करून त्यांना मोठा आनंद झाला. भगवान श्रीकृष्ण म्हणाले आधी या नगरीत प्रवेश केल्यावर मला कुंतीला भेटायचं आहे आणि म्हणून आपल्या आतेला भेटण्याकरता कुंतीकडे आले. तिचं हृदय आधी प्रेमाने भरून आलं. पलंगावरून ती उठली, आपल्या सगळ्या सुनांना घेऊन समोर आली. युधिष्ठिराने सुद्धा भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या राजमहालामध्ये आदराने आणलं. आनंदाच्या भरात भगवंताची पूजा कशी करावी युधिष्ठिर म्हणाला मला समजत नाही. भगवान श्रीकृष्णांनी आतेला सांगितलं की वडील मंडळींना मला अभिवादन करायचं आहे. पहिलं आत्याबाई मी तुला अभिवादन करतो, तुला नमस्कार करतो आणि बाकीच्या सगळ्यांना मी नमस्कार करतो. बहिणी सुभद्रा आहे तिथे, द्रौपदी आहे, या सर्वांनी भगवंताला नमस्कार केला. आता कुंती बसलेली आहे, सगळ्या सुना समोर आहेत. उत्तमोत्तम असे वस्त्र अलंकार त्या ठिकाणी आणलेले आहेत. द्रौपदीनी वस्तू आणल्या. या सगळ्या सत्यभामा, भद्रा, जांबवती, कालिंदी, मित्रविंदा, लक्ष्मणा आणि सत्या ह्या श्रीकृष्णाच्या 8 ज्या पट्टराण्या आहेत त्या पट्टराण्या पण तिथे आल्या. अन्य राण्याही उपस्थित झाल्या आणि त्यांनी त्या ठिकाणी भगवंताची पूजा केली. भगवंतांनी अर्जुनाच्या बरोबर राहून हे जे खांडव वन आहे ते अग्नीला तृप्त करण्याकरता वाहिलं होतं आणि त्याच्यातून मयासुराला वाचवलं होतं. त्या मयासुरानी जो महाल बनवला आहे तो महाल इतका सुंदर बनवलेला आहे, त्याच्यामध्ये इतक्या मायावी गोष्टी निर्माण केलेल्या आहेत की माणसाने त्या महालामध्ये जपूनच व्यवहार करावा, जपून जावं, नाही तर फजिती होण्याचा प्रसंग आहे. अशा प्रकारे एकापेक्षा एक सुंदर, आश्चर्यचकित करणारं, मनाला मोहित करणारं असं पांडवांचं वैभव त्यांनी पाहिलं. युधिष्ठिर म्हणाला हे गोविंदा, यज्ञांचा राजा जो राजसूय यज्ञ तो करण्याची आमची इच्छा आहे. त्याकरता आम्हाला तुझ्याशी चौकशी करायची आहे आणि आपण त्या यज्ञाची आणि स्वतः यज्ञरूप आहात त्यामुळे पावन विभूती यज्ञरूपाने आपणच आहात. आम्ही आपलं पूजन करू इच्छितो. हा माझा संकल्प पुरा करावा. कारण आपलं पूजन मी कशाने करू? कारण आपण यज्ञ जो आहे तो साक्षात भगवान विष्णूच आहे. भगवंताचं यज्ञो वै विष्णू असं वचन आहे की साक्षात विष्णू हेच यज्ञ आहेत. आता म्हणाले तुझे पूजन कशाने करावं? यज्ञानीच करावं आणि राजसूय यज्ञ फार कालाकालांनी होतो त्यामुळे तो करूनच तुझं पूजन व्हावं. कारण तुझी श्रेष्ठता, तुझ्या श्रेष्ठतेला योग्य असं तुझं पूजन झालं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी भगवंताशी अशी आपला जो विषय आहे मनातला किंवा जो काही संकल्प आहे तो भगवंतापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं ठीक आहे, तुला राजसूय यज्ञ करण्याची जर इच्छा असेल तर सगळ्या पृथ्वीवरचे जे राजे आहेत त्या राजांना जिंकून घेतलं पाहिजे, सगळी सामग्री एकत्र केली पाहिजे, मग हा महायज्ञ करावा लागेल. म्हणाले हे तुझे 4ही भाऊ युधिष्ठिरा लोकपाल आहेत आणि ते तुझे भाऊ म्हणून जन्माला आलेले आहेत. अत्यंत संयमी आहेत, अतिशय योग्य असे आहेत, अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांनी मला पण जिंकून घेतलेलं आहे. त्यांच्यासारखं तेज, यश, लक्ष्मी किंवा ऐश्वर हे सगळं अन्य कोणाला मिळणार नाही. आणि म्हणाले ह्या माझ्या भक्तांचा म्हणजे आपल्या पांडवांचा कोणी पराजय पण करू शकणार नाही. त्यामुळे म्हणाले ह्या सगळ्यांना तू सर्व दिशांनी पाठवून दे. हा संजय वंशी वीर जे आहेत ते एकत्र केले. त्यांच्याबरोबर सहदेवाला दक्षिण दिशेकडे पाठवलं. नकुलाला मत्स्य देशीय वीरांच्या सहित पश्चिमेकडे पाठवलं. अर्जुनाला कैकेय देशातल्या वीरांच्या सहित उत्तरेकडे पाठवलं आणि भीमसेनाला मद्र देशीय वीरांच्या सहित पूर्व दिशेला पाठवलं. हे सगळे आपापल्या दिशांनी गेले. त्या सगळ्यांनी पराक्रम केला, राजांना जिंकलं. कुणी राजांनी मांडलिकत्व पत्करलं. सगळ्यांनी आपल्या बाजूने आपल्या जवळची उत्तमोत्तम संपत्ती आणि जे जे देण्यासारखं आहे ते ह्या 4 वीरांना प्रदान केलं.
आणि मग भगवंतांनी सांगितलं आपण सर्व परत आलेले आहात, आता पुढची कार्यवाही आहे. आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती जरासंधाचा वध आहे. कारण तो आपल्याला पराजित झाल्याशिवाय आपण काही करू शकत नाही. त्यामुळे त्या कार्याकरता आता आपण प्रस्थान ठेवूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणाले निघाले राजा जरासंधाकडे जाण्याकरता निघाले. जरासंध ब्राह्मणांचा भक्त आहे, यथोचित गृहस्थ धर्माचं पालन करणारा आहे. या तिघांनीही ब्राह्मण वेश धारण केले आणि त्या ठिकाणी जिथे क्षत्रियांनी ब्राह्मणांच्या उतरण्याची सोय केली आहे अशा ठिकाणी त्या ब्राह्मणांच्या भवनामध्ये हे तिघे जण गेले. तिथे गेल्यानंतर त्यांच्या ठिकाणी असलेल्या लोकांनी सांगितलं, जे त्यांच्या सत्काराची काळजी किंवा व्यवस्था बघणारे आहेत, त्यांनी सांगितलं की कुणी अधिकारी असे ब्राह्मण आलेले दिसतात आणि त्यामुळे त्या ब्राह्मणांच्याकडे स्वतः राजांनी बघावं. राजा समोर आले, नमस्कार केला. ते म्हणाले, राजन, ते ब्राह्मण म्हणाले, राजन आपलं कल्याण असो. आम्ही तिघ जण आपले अतिथी म्हणून आलो आहोत, फार लांबून आलो आहोत, म्हणून आम्ही जे मागू ते आम्हाला द्यावं. तर हे असं बोलल्यानंतर त्यांनी ते काही बोलले नाहीत. जरासंध आहे समोर आला. त्यांनी त्यांचा आवाज, त्यांचं रूप, त्यांच्या मनगटावरती पडलेले धनुष्याचे दोरीने पडलेले जे घट्टे वळ आहेत, ही सगळी चिन्ह पाहिली आणि त्यांनी ओळखलं हे ब्राह्मण नाही आहेत, हे क्षत्रिय आहेत. आता त्यांना कुठं पाहिलं आहे याचा तो विचार करायला लागला. ते म्हणाले, हे खात्रीने क्षत्रिय आहेत आणि ब्राह्मणांचा वेश घेऊन आलेले आहेत, म्हणून मी यांना, ठीक आहे ब्राह्मणाचा वेश घेतला, यांनी याचना केली तर द्यायला कठीण असेल असं सुद्धा देहदानाचं व्रत सुद्धा मी स्वीकारीन, कारण त्यांना मी नाही म्हणणार नाही. ते दान मी नक्की देईन, कारण ब्राह्मणाला दान द्यायचं हे माझं व्रत आहे, तर ते व्रत मी तिथेही पालन करीन. त्यानंतर या उदार अंतःकरणाच्या जरासंधाने असा विचार केला आणि त्यांनी सांगितलं, ब्राह्मणांनो आपल्याला काय पाहिजे ते मागा, मी आपल्याला माझं मस्तक सुद्धा द्यायला तयार आहे. श्रीकृष्ण म्हणाले, आम्हाला अन्न नको, आम्ही क्षत्रिय आहोत, तू ओळखलायस, आम्ही युद्धासाठी आलो. भगवंतांनी सुद्धा काही आढेवेढे घेतले नाही की आम्ही क्षत्रिय नाही आहे, असं नाही तसं नाही. आणि म्हणाले, आपली जर इच्छा असेल तर आम्हाला आपण द्वंद्व युद्धाची भिक्षा घालावी. ते म्हणाले, हा पांडुपुत्र जो आहे हा भीमसेन आहे, हा याचा भाऊ अर्जुन आहे. आता आम्ही आपली ओळख करून देतो, आम्ही कोण कोण आहोत ते. आणि मी या दोघांचा मामे भाऊ आहे आणि तुझा पुरातन शत्रू कृष्ण आहे. श्रीकृष्णाने असं जेव्हा म्हटलं तेव्हा जरासंध खो खो हसायला लागला आणि चिडून म्हणाला, अरे मूर्खांनो, तुम्हाला जर युद्धच हवं होतं तर देतो ना मी, त्याच्याकरता हे सगळं ब्राह्मण वगैरे होऊन यायची काय गरज होती. पण म्हणाले, कृष्णा तू एक लक्षात ठेव, तू भित्र आहेस. आणि म्हणाले, 18व्या माझ्या बरोबरच्या युद्धामध्ये तू युद्धातून पळून गेलेला आहेस, त्यामुळे मी तुझ्या बरोबर युद्ध करणार नाही. हा अर्जुन म्हणाले, माझ्यापेक्षा वयाने लहान आहे आणि हा काय माझ्यासारखं युद्ध करायला जाणतो आणि माझ्या बरोबरीचा हा बलवान वीर पण नाहीये, त्यामुळे मी याच्या बरोबर लढणार नाही म्हणाले. हा भीमसेन मात्र माझ्या बरोबरीचा आहे आणि या भीमसेनाच्या बरोबर मी फक्त युद्ध करीन, असं म्हणून जरासंधाने भीमसेनाला एक गदा दिली, म्हणजे भीमाला गदा दिली. दुसरी गदा घेऊन आला आणि नगराच्या बाहेर आला. म्हणाले, आता आपण युद्ध करू. युद्धाची खुमखुमी असलेले ते दोन्ही वीर त्या सपाट भूमीवरती त्यांचं युद्ध सुरू झालं. युद्ध चाललेलं आहे, दिवसभर युद्ध होत असे. दोघही जण पवित्र, आपल्याला त्यातलं वर्णन करायला तरी काही कळलं पाहिजे ना की काय त्या गदा युद्ध असतात, ते काय करतात. त्यामुळे ते आपले पवित्रे बदलत होते, एकमेकांच्या वरती प्रहार करत होते, एकमेकांचे प्रहार चुकवत होते. रोज संध्याकाळपर्यंत ते गदा युद्ध चालायचं.
आणि देहाच्या सर्व सांध्यांवरती तो जो प्रहार आहे तो प्रहार केला की जरासंधानी भीमाच्या सांध्यांवर प्रहार केला की ती गदाच तुटून जायची आणि मग जरासंधाला दुसरी गदा घ्यावी लागायची. जेव्हा गदांचा चक्काचूर होत असे तेव्हा दोन्ही वीर पुन्हा रागाने एकमेकांना ठोसे मारत असत. असा दिवसभराचा कार्यक्रम असायचा. संध्याकाळ झाली की हे युद्ध थांबत असे. हे युद्ध थांबलं की म्हणाले दोघांचंही युद्ध कौशल्य तसंच होतं. दोघांच्याही ठिकाणी बळ उत्साह सारखाच होता. दोघांचीही शक्ती कमी झालेली नव्हती. त्यामुळे जय पराजयाचं चिन्ह दिसेना. आणि दुसरं वैशिष्ट्य असं की भांडायचं म्हणजे कसं भांडायचं आणि किती भांडायचं, कुठल्याही प्रकारचा मुलाहिजा न राखता कुणावरही कोणतेही आरोप करायचे. सर्वात दुर्दैव असं आहे की त्या राहुलनी मोदींच्या वरती ये कैसा हक करता है ह्याच्यावरतीच एक गदारोळ उठवला. एक दिवसाचा प्रत्येक चॅनेलला एक करमणुकीचा विषय मिळाला. त्यांची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीमध्ये त्या सुधीर चौधरीने विचारलं की हे असं आपल्यावरती लोक काय. ते म्हणाले मी सामान्य भारतीय मनुष्य आहे. भारतीय पद्धतीप्रमाणे माझा गवार आहे. मी खेड्यातला मनुष्य आहे. माझ्या पद्धतीप्रमाणे मी लोकांचं स्वागत कसं करायचं ते करतो. यांच्या हायली सोफेस्टिकेटेड सोसायटीमध्ये काय त्यांचे नियम असतात आणि काय त्यांच्या पद्धती असतात मला माहीत नाही. पण लोकांनी माझं वागणं जगभरामध्ये स्वीकारलंय याबद्दल म्हणाले कुठे संशय नाही. इथे हे सगळे सुसंस्कृत आहेत. यांची सुसंस्कृतता कशी आहे बघा. दिवसभर दोघे लढायचे, संध्याकाळी बरोबर बसून जेवायचे. गप्पा चेष्टा मस्करी हे कधी आम्हाला कळणार. ह्या दिशेने आमचं राजकारण कधी जाणार. विरोधी पक्ष जो आहे विरोधाकरता बसलाय. विरोध संपला की घरी आल्यावर काय आहे. आणि त्यामुळे म्हणाले दोघेही रात्री एकत्र बसले की मित्रासारखे वागायचे, एकमेकांच्या बरोबर जेवायचे खायचे आणि दिवसा पुन्हा जीव खाऊन एकमेकांच्यावरती लढायचे आणि म्हणाले एकमेकांवर वार करायचे. आता राजा परीक्षित ऐक म्हणाले. शुक महामुनी म्हणतात 28 दिवस युद्ध चाललेलं होतं. पण भीमसेन काही हरत नव्हता आणि जरासंधही नाही. भीमसेनांनी सांगितलं की म्हणाले अरे माधवा म्हणाले या युद्धामध्ये मी काही जरासंधाला जिंकू शकेल असं वाटत नाही. कारण काही झालं तरी या जरासंधावरती परिणामच होत नाही. ते म्हणाले तुला माहिती नाही पण म्हणाले जरा नावाच्या राक्षसिणीनी ह्या जरासंधाच्या शरीरावरती कुठलाही आघात परिणाम करू नये म्हणून तिने म्हणाले त्याच्या शरीराचे 2 तुकडे जोडून दिलेले आहेत. तर ते मला माहिती आहे. आणि म्हणून भगवंतानी भीमाच्या शरीरामध्ये आपल्याकडून शक्तीचा संचार केला, त्याला बळ दिलं आणि जरासंधाच्या वधाचा त्याला युक्ती विचार पण सांगितला की त्याला मारायचं असेल तर तुला त्याच्या शरीराचे 2 भाग करावे लागतील तेव्हाच तो मरेल, नाही तर नाही. मग आता त्यांनी तोंडाने सांगायचं नाही ना, कारण असं सांगून युद्ध बरोबर नाही. त्यांनी एक फांदीला खूण करून सांगितलं की फांदी कशी मधोमध उभी चिरली तर तिचे 2 तुकडे होते. ओळखलं. त्याने भीमाने त्याच्या शरीराचे त्याचे पाय पकडले आणि आपल्या ताकदीने त्याच्या शरीराचे 2 भाग केले. जशी झाडाची फांदी चिरावी तसे 2 भाग तुटले आणि 2 भाग इतस्ततः म्हणजे 2 दिशांना विखुरले गेले. त्यामुळे हा जो मगधराज जरासंध आहे त्याचा मृत्यू झाला. जरासंधाचा मुलगा त्याचं नाव सहदेव आहे आणि त्याला भगवंतानी मगध देशाचा राजा केला. तो मगधाधिपती झाला. त्याला अभिषेक केला. जरासंधानी ज्या राजांना कैद करून ठेवलं होतं त्या राजांची कारागृहामधून सुटका केली आणि ते राजे जे बाहेर आले त्याच्यामध्ये 20,800 राजे आहेत असा अंक त्याची संख्या सांगितली आहे. आणि त्यांना जिंकून डोंगराच्या दरीमध्ये ठेवलं होतं. तिथून ते बाहेर आले भुकेनी व्याकुळ दुर्बळ झालेले, त्यांची तोंड पार सुकून गेलेली, कैदखान्यामध्ये राहिल्यामुळे खंगलेले आणि तिथून बाहेर पडले आणि त्यांनी भगवंताचं चतुर्भुज भगवंताचं दर्शन घेतलं. शरणागतांचं दुःख नाहीसं करणाऱ्या या देवदेवेश्वरांनी श्रीकृष्णांनी त्यांना मोठं अभय दिलं. त्यांनी त्यांना नमस्कार केला. म्हणाले अविनाशी श्रीकृष्णा आम्ही आपल्याला नमस्कार करतोय. आम्हाला घोर संकटातून तू बाहेर काढलंस. आम्ही शरण आलेले आहोत तुला. तू आमचं रक्षण कर.
आणि भगवंतानी हे संकट ज्या राजसूय यज्ञाच्या दृष्टीने उभं होतं आणि सर्वात मोठं होतं ते मोठं युक्तिप्रयुक्तीने टाळलं. आणि त्याचं जे दुसरं कार्य आहे की ज्यांचं रक्षण केलं पाहिजे, परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम, धर्मसंस्थापनार्थाय, या सर्व लोकांचं रक्षण करणं आवश्यक आहे. तसं ही धर्मसंस्थापना या राजांना अभय दिल्याशिवाय होत नाही. आणि म्हणून त्यांनी त्यांचं संरक्षण केलं आणि भगवंतांनी आता राजसूय यज्ञाकरता मार्ग मोकळा करून दिला. दीनोद्धारा हा पराक्रम युधिष्ठिराने ऐकला. त्याला मोठा संतोष झाला. इंद्रादी लोकपाल आहेत, त्यांनाही मोठा आनंद झाला. आणि त्या सर्वांनीच आपला आनंदोत्सव त्या निमित्ताने साजरा केला. आता म्हणाले भगवंताच्या समोर हे आलेले आहेत, आता तयारी काय करायची. त्यांनी सांगितलं योग्य मुहूर्त, योग्य त्या लोकांना आमंत्रण. युधिष्ठिरांनी सांगितलं की श्रीकृष्णाच्या आज्ञेने यज्ञासाठी योग्य मुहूर्तावरती वेदज्ञ ब्राह्मणांना आम्ही ऋत्विज म्हणून बोलावलेलं आहे. आणि त्या सगळ्यांच्या मध्ये हे सगळे ऋत्विज म्हणजे मोठे मोठे ऋषी आहेत, मोठे अधिकारी पुरुष आहेत, ते या ठिकाणी आलेले आहेत. आपल्याला माहिती आहे, आजही आपण ऐकलं, पहिल्या दिवशी आपण ऐकलं, भागवताच्या महात्म्यात आपण ऐकलं की श्रेष्ठ श्रेष्ठ ऋषी हे भगवंत भागवत कथेमध्ये आपलं प्राकट्य करतात. म्हणून ते श्रेष्ठ ऋषी सुद्धा त्या भागवताच्या इथे येऊन आपली हजेरी लावून जातात किंवा तिथे खरंच त्यांना वेळ असला तर बिचारे थांबतात, नाही तर ते म्हणतील कुठे इथे थांबावं, निदान जाऊन तर आपण यावं. पण भगवंताच्या आज्ञेप्रमाणे त्यांची उपस्थिती असते. एकदा आपण त्या इतक्या श्रेष्ठ ऋषींचा एकदा उच्चार करू, इथे ते असतील अशी तर आपली 100% धारणा आहे. पण ते काही आम्हाला हाय हॅलो करणार नाहीये, पण आम्ही आपलं त्यांच्या नावाचा उच्चार करू एवढं खरं. व्यास आहेत, भरद्वाज आहेत, सुमंतू आहेत, गौतम आहेत, असित आहेत, वसिष्ठ आहेत, च्यवन, कण्व, मैत्रेय, कवश, त्रित, विश्वामित्र, वामदेव, सुमती, जैमिनी, क्रतु, पैल, पराशर, गर्ग, वैशंपायन, अथर्वा, कश्यप, धौम्य, परशुराम, शुक्राचार्य, आसुरी, वितिहोत्र, मधुच्छंदा, वीरसेन आणि अकृतव्रण अशा प्रकारे 30 ऋषी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणाले तसंच द्रोणाचार्य आहेत, भीष्म आहेत, कृपाचार्य आहेत, धृतराष्ट्र आहेत, त्याचे पुत्र आहेत, बुद्धिमान विदुर आहेत, यांनाही म्हणाले भगवंत आमंत्रण केलंय. म्हणाले राजसूय यज्ञ पाहण्यासाठी देशाविदेशातले लोक, त्यांचे मंत्री, त्यांचे सेवक, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा सर्व वर्णातले लोक या ठिकाणी हजर आहेत. यानंतर म्हणाले आपण येईपर्यंत एक कार्य करून ठेवलंय की या ऋत्विजांनी सोन्याच्या नांगरानी यज्ञभूमी नांगरून युधिष्ठिराला सुद्धा शास्त्रानुसार यज्ञाची आम्ही दीक्षा दिलेली आहे. जेव्हा पुणे
बसवण्याची वेळ आली तेव्हा कसबा जेव्हा बसवला तेव्हा सुद्धा शिवाजीराजांनी म्हणजे जिजामातेनी सोन्याच्याच नांगराच्या फाळांनी या ठिकाणी भूमी जी आहे ती शुद्ध करून घेतली आहे, ती भूमी नांगरून घेतली आहे आणि मगच ही पुण्यनगरी त्यांनी बसवली आहे. म्हणाले कृष्ण भक्तांनी राजसूय यज्ञ करणं योग्यच आहे असं सगळ्यांना वाटलं आणि ते म्हणाले असा राजसूय यज्ञ पूर्वी देवानी वरुणाकडून करवला होता, त्यानंतर यावेळी आता देवांसारखा तेजस्वी असणारा हा युधिष्ठिर जो आहे तो आता विधीपूर्वक हा राजसूय यज्ञ करतोय. आता प्रश्न असा आला की आता या यज्ञामध्ये अग्रपूजेचा मान कोणाला द्यायचा. तर त्यावेळी सगळेजण आपल्या आपल्या परीने काही सांगायला लागले, पण कुणाच्याच नावाबद्दल एकमत होईना. सभासद सर्व बसलेले आहेत, त्या सुधर्मा सभेमध्ये त्यांची चर्चा चाललेली आहे आणि ह्या नाही आता ही जी चर्चा आहे ती सुधर्मा सभेमध्ये नाही आहे, ती या ठिकाणी हस्तिनापुराला चाललेली आहे, इंद्रप्रस्थाला, हस्तिनापुराला सुद्धा नाही, इंद्रप्रस्थामध्ये ती चर्चा चालू आहे. आणि ह्या इंद्रप्रस्थामध्ये आता सगळे सभासद बोलत आहेत. म्हणाले आता जितकी आपल्याकडे एक म्हण आहे ना, जितक्या मती तितकी मतं, प्रत्येकाच्या डोक्यातून एक वेगळंच निर्माण होत असतं. म्हणून म्हणाले कोणाला निर्णय करणं अशक्य झालं. तेव्हा सहदेवानी सांगितलं मी आपल्याला सांगतो. म्हणाले हा यदुश्रेष्ठ भगवान श्रीकृष्ण जो आहे तोच सर्वांच्या मध्ये श्रेष्ठ आहे. कारण म्हणाले ते देव, देश, काल, धन इत्यादी सर्व काही आहेत. म्हणाले हे सगळं जे विश्व आहे ते ज्यांचं रूप आहे, हे यज्ञ विविध प्रकारचे तेही ज्यांचंच रूप आहे. अग्नी, आहुती, मंत्र हे ते स्वतःच आहेत. ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग हेही ते स्वतःच आहेत आणि त्यांच्या प्राप्तीकरताचे हे मार्ग त्यांनीच परंपरेने आम्हाला निर्माण करून दिलेले आहे. म्हणाले हे एक अद्वितीय ब्रह्म आहे जे आमच्यामध्ये वावरत आहे. या सगळ्या जगताचं रूप तेच आहेत. म्हणाले त्यांच्याच कृपेने आम्ही कर्माचं अनुष्ठान करतो आणि त्यामुळे चतुर्विध जे पुरुषार्थ आहेत ते चतुर्विध पुरुषार्थ आम्ही प्राप्त करून घेतो. म्हणाले ह्या सगळ्यांच्या पेक्षा मोठं या ठिकाणी कोणतं व्यक्तिमत्व आहे. म्हणून सर्वांच्या मध्ये श्रेष्ठ असलेले असे श्रीकृष्णच या अग्रपूजेचे मानकरी आहेत. म्हणून यज्ञामध्ये अग्रपूजेचा मान हा श्रीकृष्णांना द्यावा. त्यांची अग्रपूजा झाली म्हणजे चराचर आत्म्याचीच पूजा होईल. सर्वांतर्यामी भरून राहिलेल्या त्या परमात्म्याची पूजा होईल. म्हणाले आम्ही त्यांना जे देतो आहोत ते दिलेलं, यज्ञाला अर्पण केलेलं जर अनंत व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल तर म्हणाले हा चराचराचा अंतरात्मा असलेला, हा भेदरहित असलेला, हा विकाररहित असलेला असा जो परमात्मा आहे, याच परमात्म्याची, त्या भगवान श्रीकृष्णाची आपण अग्रपूजा करावी. आता महिमा जाणणारा सहदेव एवढं बोलला आणि शांत झाला. महात्म्यांनी अगदी ताबडतोब उत्स्फूर्तपणे सांगितलं अगदी योग्य आहे, अगदी योग्य आहे, आम्हाला मान्य आहे, म्हणून आम्ही सहदेवाच्या सांगण्यामध्ये समर्थन देत आहोत असा सगळ्यांचा पाठिंबा ऐकला आणि युधिष्ठिराला फार बरं वाटलं. तो म्हणाले सर्वांच्याच मताने जर भगवंताची पूजा करा म्हटलं तर मला दुधात साखर आहे, साखरेत केशर आहे. म्हणाले आता काय म्हणावं, इतकं सगळं चांगलं घडलंय असं युधिष्ठिराला वाटतं आहे. तोपर्यंत श्रीकृष्णाची पूजा करावी असं म्हणून सामान्य लोक सुद्धा नमो नमः, जय जय, नमो नमः, जय जय असं म्हणू लागले. खरंच आहे, पुन्हा 19 सालच्या निवडणुकीमध्ये हेच म्हणायची वेळ यावं म्हणजे आपल्या भागवताचं सुद्धा पुष्कळ सार्थक लागलं. म्हणाले इथे त्यांनी सांगितलं की त्याच वेळी आकाशामधून त्यांच्या बोलण्याबरोबर पुष्पवृष्टी सुरू झाली. शिशुपालांनी हे सगळं पाहिलं. श्रीकृष्णाचं गुण एवढे वर्णन करतायत, त्याला राग आला. तो आसनावरून उभा राहिला उठून आणि जोर जोरात हात उंचावून मोठ्या मोठ्याने क्रोधाने कोणाचीही भीड न ठेवता जोरात जोरात भगवंतांना अर्वाच्य शब्द बोलायला लागला. सभासदांनो म्हणाले हा अटळ काळच आहे, ह्याला ईश्वर आहे हे वेदमंत्रांचं म्हणणं अक्षरशः खोटं आहे. म्हणाले हा म्हणाले इथे बालबुद्धी असलेला हा जो सहदेव आहे हा सांगतो आणि ज्ञानवृद्ध लोकांची बुद्धी सुद्धा चक्रावून जाते. म्हणाले अग्रपूजे करता कोण योग्य आहे याचा विचार करत नाही, त्याला म्हणाले कोणता वर्णन नाही. किती सुंदर वर्णन केलंय भागवतानी. तो
अगदी निंदा करतोय आणि भागवतांनी ते ज्या शब्दात केलंय, याला म्हणाले कोणता वर्ण नाही, याला आश्रम नाही, हा कुठल्या उच्च कुळामध्ये जन्मलेला नाही, हा सगळ्या धर्मांच्या बाहेर आहे, हा स्वैर वर्तन करणारा आहे, याच्या अंगी कोणतेच गुण नाहीत, अशा स्थितीत हा अग्रपूजेला कसा प्राप्त होईल? खरंच आहे, भगवंताला ना जात आहे, ना कुळ आहे, ना वर्ण आहे, ना धर्म आहे, तो कुठल्याही गुणांमध्ये बांधलेला नाही, जो त्रिगुणाच्या अतीत आहे. म्हणून आपल्या भक्तांना सुद्धा म्हणतो, निस्त्रैगुण्यो भवार्जुन, अरे अर्जुना, या त्रिगुणांच्या पलीकडे जा, या गुणाच्या आत राहून किती बंधनात पडणार आहेस तू? आणि म्हणाले ययातीने तर याच्या वंशाला शाप दिलेला आहे, म्हणून म्हणाले सत्पुरुषांनी याच्या वंशाला बहिष्कृत केलाय. आता किती किती त्याच्या ठिकाणच्या वाईट गोष्टी मी आपल्याला सांगू, पण भगवंताची निंदा ऐकणं त्या सभेतल्या लोकांना फार जड गेलं. ते सगळे ज्यांनी अशी तो निंदा करतोय तेव्हा कानावर, कारण आपल्याकडे शास्त्रवचन आहे की निंदा करणाराच दोषी नाहीये, निंदा ऐकणारा पण दोषी आहे. आणि त्यामुळे त्यांना असं वाटलं नाही, हे ऐकणं बरं नाही. काहींनी सभेचा त्याग केला आणि ते क्रोधाने शिशुपालाला शिव्या शाप देत बाहेर निघून गेले. भगवंतांची आणि भक्तांची निंदा ऐकणं आम्हाला शक्य नाही असं म्हणून ते बाहेर गेले. जे जाणार नाहीत ते भागवतकार म्हणतात, जे ऐकत राहतील त्यांची निंदा, ते म्हणाले कसे आहेत, तेही अधोगतीला जातील. म्हणून आपलं एकच काम आहे, आपला जीव केवढा, आपलं सामर्थ्य केवढं. त्यामुळे निदान हे चाललंय, हे चूक आहे असं जेव्हा लक्षात येतं, त्याचा निदान एक निषेध प्रकट करा. बस, हे बरं नाही, बरं हे बरं नाही. कोणाच्या समोर प्रकट करण्या इतके सुद्धा जर आपल्याला संधी मिळाली नाही तर आपण देवाच्या समोरच जाऊन प्रकट करावं. भगवंता, हे काय चालवलंयस, हे काय आपल्याला मान्य नाही बुवा, आम्हाला जे पटेल ते व्हावं. काय आहे, जसं इस्रायलचं आपण पाहिलंय की इस्रायलमध्ये या सर्व लोकांना, ज्यू लोकांना परागंदा व्हावं लागलं. कुठे कुठे लोक विखुरले गेले, पण त्या ज्यूंनी एकच आपल्या ठिकाणी व्रत घेतलं होतं. म्हणाले, जो आजोबा आहे तो प्रत्येक आजोबा आपल्या नातवाला सांगत असे, बाबा तुझी भाषा, तू ज्या देशात बोलतो आहेस ती तुझी भाषा नाही, तो तुझा देश नाही. हिब्रू ही तुझी भाषा आहे, इस्रायल हा तुझा देश आहे. रोज रात्री झोपताना एकच प्रार्थना करत जा की माझी भाषा आणि माझा देश मला केव्हा तरी मिळणार आहे, मला केव्हा तरी मिळणार आहे. आणि म्हणाले, जोपर्यंत तू हे बीज जिवंत ठेवत नाहीस तोपर्यंत तो देश तुला पुन्हा बघायला मिळणार. आणि खरंच आज सगळेजण त्या इस्रायलची संरक्षण व्यवस्था पाहायला जात आहे की काय प्रकाराने एवढासा देश स्वतःला सुरक्षित करून राहतोय. आपला एकही मनुष्य या अतिरेक्यांच्या करता खर्ची न घालता करतो. एवढं श्रेष्ठ त्यांनी सांगितलं इथे की नाहीच निंदा ऐकता उपयोगी. त्या निंदेचा निषेध करण्याची जोपर्यंत आम्हाला सवय लागत नाही तोपर्यंत आम्ही स्वाभिमानी होत नाही. आणि हळूहळू आम्ही स्वाभिमान शून्य व्हायला लागतो, बोथट होतात आमच्या सर्व भावना, आमच्या सगळ्या त्याविषयीच्या ज्या स्वत्वाच्या ज्या ज्या म्हणून काही त्याच्यामधल्या छटा आहेत त्या हळूहळू निघून गुळगुळीत होऊन जातात. तेव्हा त्यांनी सांगितलं, लोक निघून गेले आणि काही लोक आणि स्वतः पांडव आणि इतर मत्स्य काही आदी देशांचे जे लोक आहेत, सृंजय वंशी जे आहेत, ते सगळे उभे राहिले आणि ते म्हणाले, ह्या शिशुपालाचा आम्ही वध करतो. भगवंतांनी सांगितलं, बिलकुल नाही, थांबा. शिशुपाल घाबरला नाही, त्यांनी मागचा पुढचा काही विचार केला नाही. हातातली ढाल आणि तलवार उपसली आणि एवढे लोक असताना सुद्धा, ठीक आहे तुमचा विरोध असेल, पण शिशुपाल म्हणाला मला भगवंत मान्य नाही. त्यांनी आपली तलवार उपसून भगवंताच्या वरती ती तलवार चालवणार. भगवंत म्हणाले, मी माझ्या आतेला वचन दिलेलं होतं की तुझे 100 अपराध पोटात घालीन. शिशुपाला आत्ताही मी तुझे अपराध मोजत होतो, आता तुझे 100 अपराध भरले आहेत, घे. त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राने त्याचं मस्तक उडवून दिलं. ते चक्राने जेव्हा ते त्या धारदार चक्राने ते मस्तक तुटलं, जशी आकाशातून उल्का निखळून पडावी आणि जमिनीत शिरावी, त्याप्रमाणे भगवंताच्या ठिकाणी जेव्हा हा त्याचा शिशुपालाचा उद्धार झाला तेव्हा शिशुपालाच्या देहामधून एक ज्योत बाहेर आली आणि ती ज्योत भगवंताच्या शरीरामध्ये जाऊन लुप्त झाली. जशी ती उल्का आपलं तेज सोडते, भूमीवर पडते आणि समर्पित होते, भागवतांनी तो दृष्टांत दिलाय. म्हणाले, उल्का असेल पण तरी सुद्धा भगवंताचा स्पर्श, त्याच्या चक्राचा स्पर्श झाल्यानंतर तिचं कल्याणच आहे. आणि म्हणून भागवतांनी कुणाचा वध म्हटलं नाही, सगळ्यांचा उद्धार आहे.
पूतनोद्धार आहे, शिशुपालाचा उद्धार आहे, अघासुराचा उद्धार आहे. आणि म्हणून ती ज्योत जी आहे श्रीकृष्णाच्या मध्ये समर्पित झाली. आणि त्यावेळी म्हणाले सर्व देवदेवतांनी पुष्पवृष्टी केली. राजा, देव, मनुष्य, गंधर्व इत्यादींनी भगवंतांनी हे सगळं केल्यानंतर ते सगळे पुढे आले. त्या सगळ्यांचा योग्य सत्कार केला. भगवानांनी श्रीकृष्णांनी राजसूय यज्ञाची प्रशंसा केली. हे सर्व लोक तिथे जमलेले आपापल्या घरी परत निघाले. ही सगळी जी स्थिती आहे या सगळ्याचा म्हणजे परामर्श त्या ठिकाणी त्यांनी पुढे काय काय केलं राजसूय यज्ञात तो घेतला नाही, तो जरा पुढे घेतलाय. आणि ते म्हणाले हा जो कलहप्रेमी हा दुर्योधन मात्र दुःखी झाला. ह्या कुरुवंशामध्ये त्यांना एक सुईच्या आग्रावर सुद्धा म्हणजे जेवढी माती किंवा जेवढा भूभाग बसेल तो सुद्धा मी त्याला देणार नाही असा ज्याचा भाव आहे. त्यांनी एवढं इंद्रप्रस्थाचं राज्य उभं करून त्यांनी आपल्या ठिकाणी हे एवढा पराक्रम करून हे वैभव उभं केलं, हे दुर्योधनाला काही पटलं नाही. आणि म्हणाले शिशुपालाचा वध झाला त्याच्या बाजूच्या, त्याच्याच बरोबर जरासंधाचा वध झाला, कैदी राजांची मुक्तता झाली, यज्ञ श्रीकृष्णांनी केला. ह्या भगवंताच्या वैभवाचं, पराक्रमाचं, महिम्याचं लोक तिथे गान करू लागले. जग में सुंदर तेरो नाम, जग में सुंदर तेरो नाम, चाहे कृष्ण कहो या राम, राम 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 बोलो, श्याम 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 बोलो, राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. जग में सुंदर तेरो नाम, चाहे कृष्ण कहो या राम, राम 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 बोलो, श्याम 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 बोलो, 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 राम 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 श्याम 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 बोलो, राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणाले थोर आजोबा आहेत. म्हणाले राजा परीक्षिता तुझे, असं शुक महामुनींनी म्हटलं. आणि ते म्हणाले की त्यांच्यावरच्या प्रेमामुळे सर्व लोकांनी आपापल्या परीने एक एक काम वाटून घेतलं. म्हणाले भीमसेन हा भोजनाचा प्रमुख होता, दुर्योधन खजिनदार होता, जरी शत्रुत्व करत होता तरी आपल्याकडची जी भूमिका आहे ना ती फार वेगळी आहे. आताचं शत्रुत्व म्हणजे सगळं काही विलक्षणच आहे आणि त्याच्यामध्ये कुठलाही ज्याला आपण नीतिमत्तेचा मुलाहजा किंवा नैतिकतेचा मुलाहिजा राखलेला आपल्याला दिसत नाही. दुर्योधन आता खजिनदार म्हणजे काय, लोकांनी असा नाही विचार केला की अरे हा आपला शत्रू पक्षातला, याच्याकडे पैसे दिले तर बोफोर्स होईल का सिंचन घोटाळा होईल माहिती नाही, पण असं कुणाच्याही मनात आलं नाही. आणि म्हणाले सत्काराचं काम जे आहे ते सहदेवाकडे दिलं होतं. म्हणाले वेगवेगळ्या प्रकारची जी सामग्री आहे ती गोळा करण्याचं काम नकुल पाहत होता. अर्जुनाने गुरुजनांची सेवा करण्याची गोष्ट घेतली होती. श्रीकृष्णाने अतिथींचे पाय धुण्याचं काम घेतलं होतं. भोजन वाढण्याचं काम द्रौपदी करत होती आणि उदार कर्ण आपल्या हाताने दान देत होता. म्हणजे इथे सगळे जे काही झुंज लावतायत आमचे साहित्यिक पांडव आणि कौरवांमध्ये, आणि जे आमच्या मनामध्ये कलुषित करणारं विष पेरतायत असं मुळात काही नाही. अंतःकरण सगळ्यांची स्वच्छ आहे. आणि आपल्या ठिकाणी जेव्हा आपण जे म्हणतो ना की आमच्यामध्ये काही नाही हो, वी आर हॅव्हिंग डिफरन्सेस ऑफ ओपिनियन, एवढंच आहे. तिथे पण तेवढंच होतं की आमची मतभिन्नता आहे, हे मत चालणार नाही आणि हे मत नष्ट झालंच पाहिजे. हा अधिकारी पुरुष भगवंत आहे, दुसरा कोणी आमच्यासारखा नाही आहे असा तसा. त्यांनी इथे म्हटलंय की असं सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी या राजसूय यज्ञातले सगळे कामाचे विभाग स्वीकारलेले होते. शिशुपाल भगवंताच्या चरणी विलीन झाला. सर्वांनी गंगेमध्ये अवभृत स्नान केलं
स्नानाच्या वेळी लोकांनी शिशुपालाच्या करता मोठा म्हणजे ज्याला आपण असं म्हणू, जसं मिरवणूक काढतो, एखादी यात्रा काढतो, तसं त्याच्याही यात्रेमध्ये आजही संन्याशाच्या यात्रेमध्ये पुढे असाच घोष चालतो. तो घोष फक्त भगवन नामाचा किंवा पुरुष सुक्ताचा किंवा वेदमंत्रांचा केला जातो. परंतु एक श्रेष्ठ मृत्यू आहे. मृत्यू हा सोहळा आहे, हा ज्याचा झाला आहे आणि हा स्वतः राजा आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी रणशिंग, नौबती, नगारे, शंख, ढोल, मृदंग सगळे वाजत होते आणि त्यांना गवई गातायत, नर्तकी नाचतायत, वीणा, बासऱ्या, टाळ या सगळ्यांचा जयघोष आहे. आणि त्या सगळ्यामध्ये हे सगळे यदुवंशीय लोक सामील झालेत आणि त्याचं योग्य ते और्ध्वदेही पुरं झालेलं आहे. यज्ञ संपन्न झाला आहे. यज्ञ संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी आता आपल्या पुत्रांना द्वारकेला पाठवलंय. सगळे राजे आपापल्या ठिकाणी निघून गेलेले आहेत. फक्त भगवंत त्या ठिकाणी थांबलेले आहेत. आणि भगवंतांनी सांगितलं की युधिष्ठिराला आनंद मिळेपर्यंत त्याला मी राहावं असं वाटतं आहे, तर काही काळ मी राहतो. आता हा दुर्योधन आहे, त्याचा जळफाट व्हायला लागला. त्यालाही आग्रहाने युधिष्ठिराने ठेवून घेतलं, म्हणाले 4 दिवस राहा. आता आपल्याला माहिती आहे की ते जी मयसभा आहे किंवा निर्माण केलेलं जे ते दालन आहे, ते दालन युधिष्ठिराने सगळ्यांना दाखवलं. आणि ते दालन दाखवल्यानंतर सगळेच जण त्या ठिकाणी गेले. मयदानवानी केलेल्या निर्माण केलेल्या दालनामध्ये असे आपण जसे कोणाच्या घरी गेलो आणि काही मोठं काही त्यांनी दाखवलं, साईट सीइंगला गेलो, तर आपण सगळे 5-25 लोक एकत्र जातो, तसे ते सगळे त्या ठिकाणी एकत्र आले. आणि म्हणाले त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं की दुर्योधन आपल्या भावांच्या सहित ऐटीत तिथे फिरत होता आणि हातामध्ये तलवार होती, गळ्यामध्ये हार होता, डोक्यावर मुकुट होता. असा मोठा तिथे रागारागाने त्या सगळ्या लोकांना दरडावत चालला होता. आता या दानव सभेतली जी किमय आहे त्यांनी जमिनीवरती पाणी जमिनीला समजला आणि पाय ठेवला आणि त्यांनी आपली वस्त्र वर केली होती, वर ओली होऊ नयेत म्हणून उचलून धरली होती. तर सगळ्या असलेल्या राजस्त्री आहेत त्या सगळ्या खुदुखुदू हसायला लागल्या. म्हणाले याला काही कळत नाहीये की आपण कुठून चाललोय. आणि म्हणाले जिथे पाणी आहे तिथे जमीन समजून चालायला लागला आणि तिथे आपटला म्हणाले. आणि ते आपटलेलं पाहिलं आणि भीम जोरात हसला, राण्या हसल्या, इतर राजे हसले. त्यांनी कुठेही द्रौपदी हसली असा उल्लेख नाहीये. हे आमच्या साहित्यिकांचं कवित्व आहे, तिथे मुळामध्ये कुठंच नाहीये, ना महाभारतात आहे ना भागवतात आहे. आणि सगळे इथे त्यांनी म्हटलेलं आहे की दृष्टवा स्त्रियो नृपतयो हो परे, दुसरे राजे पण हसले. भीमस्तम दृष्टवा जहास, भीमाने सुद्धा पाहून हास्य केलं असं म्हटलंय. पण कुठेही त्यांनी द्रौपदीचा उल्लेख याच्यामध्ये केला नाही. ताबडतोब युधिष्ठिर म्हणाला बॅड मॅनर्स, हसू नका, हे असं कसं हसताय तुम्ही, हे बरोबर नाही, दुर्योधन आपला आहे. कृष्ण म्हणाला हसा. त्यांनी इथे म्हटलंय कृष्णानुमोदित आहा, कृष्णाने अनुमोदन दिलं हसण्याला, खुशाल हसा म्हणाले, उडवा त्याची टर, करा त्याची थट्टा. आणि मग तो दुर्योधनाला भयंकर अपमान वाटला, हे काही बरोबर नाही. आणि तो हस्तिनापुराला गेला. ही एक घटना मोठी ठिणगी टाकायला त्याच्यामध्ये पुरेशी झाली. आणि तिथून मान खाली घालून जो गेला तो कुणाचा निरोप न घेता हस्तिनापुराला जाऊन त्यांनी धृतराष्ट्राकडे बरंच काही खोटं नाटं इकडे तिकडे काही मिसळून माल मसाला लावून अनेक गोष्टी सांगितल्या. भगवान श्रीकृष्ण गप्प बसले, काही बोलले नाहीत, कारण त्यांना आता पुढे काय करायचं हे दिसत होतं. त्या महान राजसूय यज्ञ अशा प्रकारे संपन्न झाल्यानंतर भगवंताला मोठं समाधान झालं आणि यथावकाश यथाकाल भगवंत पुन्हा आपल्या ठिकाणी द्वारकेला जायला निघाले. राधे कृष्ण कृष्ण भगवान
जी आख्यानं चांगली असतात, मोठी असतात, पण सगळीच आपण प्रत्येक वेळी घेऊ शकत नाही. यावेळी सुदाम्याचं आख्यान सुद्धा असंच आपण विशेष विस्ताराने घेऊ शकणार नाही. सुदाम्याच्या पत्नीने आग्रह केला, काही घरामध्ये नाही, 18 विश्व दारिद्र्य, खायला प्यायला मिळत नाही, नुसता हाडं आणि काडं एकत्र म्हणावीत असा अगदी पूर्ण कृश असलेला तो सुदामदेव पण अंतःकरणामध्ये भगवंताच्या भक्तीमध्ये 24 तास रंगलेला आहे. पत्नीने दिलेले ते मुठभर पोहे घेतले, श्रीकृष्णाच्या नगरीला गेला. त्या ठिकाणी दारात झालेली उपेक्षा, आत गेल्यानंतर रुक्मिणी माता आणि श्रीकृष्णाने केलेला सत्कार सगळं समभावाने पाहिलं. त्याला फक्त कौतुक श्रीकृष्णाचं आहे की तो आपल्याकडे पाहतोय, आपल्याशी बोलतो आहे, आपल्याला आपला सखा आहे हे तो विसरलेला नाही आहे. त्याच्या अंतःकरणामध्ये आपल्याबद्दल अजूनही प्रेम आहे, आदर आहे. एक दरिद्री ब्राह्मण आहे तरी सुद्धा त्यांनी आपल्याला जवळ केलंय. भगवंताच्या इथून निघाला, म्हणाला बरं झालं. भगवंतांनी इतके आदर सत्कार केल्यानंतर मला असं वाटलं, त्यांनी जर मला काही संपत्तीन काही दिलं तर भगवंताच्या ठिकाणी असलेलं जे माझं मन आहे आणि जे माझं प्रेम आहे ते तो त्या संपत्तीनी, त्या उपहारांनी माझं तोलेल का? आणि त्याच्यामध्ये जर माझी भक्ती जर मोजायला पडली, तिचं जर मापन झालं तर मला वाईट वाटेल. कारण भगवंत कसा आहे, अप्रमेय आहे. आणि भक्ताची भक्ती कशी आहे, अप्रमेय आहे. प्रमेय म्हणजे मोजमाप नाही. भगवंताला कशातच मोजता येत नाही. आणि म्हणून तर भगवंताच्या ओंकार या नामामध्ये शेवटी म आहे. तो म आहे तिथे मापन बंदच होत आणि तोंड बंद होत, पण ओम म्हणताना ते उघडताच येत नाही. संपलंय, मापनाचा लय झालेला आहे. आपण म्हणतो माझी भक्ती भगवंतानी तराजूत तोलू नये. त्याला खूप आनंद झाला. तिथून निघाला आणि आपल्या नगरीच्या वेशीपाशी हृदय नगरी बदलली. त्याला वाटलं काय चुकलो का काय रस्ता, पण त्याची पत्नी इतक्या सुंदर वेशांमध्ये, ती सगळी नगरी इतकी सुशोभित, आपली मुलं इतकी सुंदर. त्याने हे काय आहे म्हणाला. तर त्यांच्या पत्नीने सांगितलं, भगवंतांनी कृपा केली, त्याच्या नगरीसारखी सुवर्णाची नगरी तुमच्याकरता त्यांनी बनवून दिलेली आहे. त्या ठिकाणी तो आला. तो म्हणाला, हे मला कशाला पाहिजे, भगवंतानी हे का द्यावं. भगवंता तुझ्याकडे फक्त मला अक्षय भक्ती माझ्या अंतःकरणात राहावी, तैल धारावत भक्ती माझ्या अंतःकरणात राहावी, एवढीच अपेक्षा आहे. तुझ्याकडनं आणखीन काही नको आहे. भगवंत गोपींना पुन्हा भेटलेले नाहीयेत, गोकुळ सुटलेलं आहे, तरी भगवंतांची भेट झाली नाही. पण एकदा खग्रास सूर्यग्रहण आहे आणि ते जे ग्रहण आहे ते समंत पंचक नावाच्या तीर्थावरती आहे असं जेव्हा कळलं, तेव्हा भारतामधून सर्व लोक त्या ग्रहणाच्या करता त्या ठिकाणी जमणार होते. गोपींना कळलं की भगवंत सुद्धा तिथे येत आहेत आणि त्यामुळे सगळा वृंदावनामध्ये असणारा गोपगोपींचा पूर्णच्या पूर्ण समुदाय, नंद महाराज यशोदेसहित सगळेजण भगवंताला भेटण्याकरता तिथे आले. आणि गोपींची भगवंताशी पुन्हा तेव्हा एकदाच भेट झाली आणि भगवंतांनी त्यांची भेट घेतली, त्यांच्याबरोबर काळ व्यतीत केला आणि ते सर्वजण परत गेले. आणि अशा प्रकारे जी छोटी छोटी पण आपल्या अंतःकरणाला खूप स्पर्शून जाणारी, त्याचा वेध घेणारी पुष्कळ आख्यान आहेत. पण असं आहे, हरी अनंत, हरिकथा अनंता, त्या किती गायच्या, कशा गायच्या आपल्याला काही समजत नाही आणि त्या संपत नाही. त्याला ना अंत आहे ना पार आहे. त्यामुळे त्या कथांचं वैशिष्ट्य गोपाल कृष्ण